मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी उत्पादनाची बाजू जास्त मांडणार आहे, पण ते तिथे जाण्यापूर्वी फक्त काही गोष्टी आपल्या कानावर असाव्यात म्हणून मी घालतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समजा आपण पाहिली तर सगळ्यात मोठी आंब्याची बाजारपेठ जी आहे ती म्हणजे युएसए. युएसएच्या बाजारपेठेमध्ये ते फक्त त्यांच्याकडच्या ज्या व्हरायटी आहेत त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो तिथल्या गिराईकाकडनं अमेरिकेच्या. म्हणजे कुठल्या व्हरायटीना दिला जातो तर फ्लोरिडियन कल्टिवार्स जे आहेत, पर्टिक्युलरली फ्लोरिडियन म्हणजे फ्लोरिडा नावाचं एक भाग आहे. त्या भागात येणारे जे कल्टिवार आहेत, उदाहरणार्थ टॉमी अटकिन्स हा 1 नंबर आहे. तो जगातला 1 नंबरचा आंबा आहे, ज्याचा ट्रेड सगळ्या त्याच्या खालोखाल किट आहे, केंट आहे. या 2 व्हरायटीज आहेत. त्याचबरोबरीने पामर ही व्हरायटी देखील किंवा हेडन ही व्हरायटी देखील त्या बाजारपेठेमध्ये चालते. पण जेवढे ह्या 3 व्हरायटीज चालतात तेवढ्या या बाकीच्या व्हरायटीज चालत नाही. बऱ्याचशा व्हरायटी अमेरिकेत गेल्या पण त्यांना तिथे मार्केट मिळालं नाही. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर आपला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्युल्फो नावाची एक व्हरायटी आहे, ती व्हरायटी होती. त्याच्यानंतर माझ्यामध्ये मॅडम फ्रान्सिस म्हणून एक व्हरायटी आहे, ती व्हरायटी होती. आणि अतुल्फो नावाची एक व्हरायटी. ह्या 3 व्हरायटीज ज्या आहेत वेगवेगळ्या देशातनं त्या व्हरायटीनी त्यांचं थोडंफार मार्केट युएस मध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्याच्या खालोखाल जो नंबर लागतो तो लागतो वर्षभर आंबा विक्री, पण जास्त करून मार्केटमध्ये ह्याच व्हरायटीना डिमांड आहे ज्या मी आता आपल्याला सांगितल्या फ्लोरिडियन व्हरायटीज. आणि मग त्याच्या खालोखाल जर समजा तुम्ही विचार केला तर मग काही मोजक्या पॉकेटमध्ये जिथे भारतीय राहतात तिथे हापूस, केशर या व्हरायटीला डिमांड आहे भारतातनं. पाकिस्तानची सिंद्री नावाची जी व्हरायटी आहे तिला डिमांड आहे. त्याच्यानंतर जपानची नामधोक माय नावाची जी गोड व्हरायटी आहे तिला डिमांड आहे. म्हणजे आता हे कोण मंडळी हे विकत घेतात आणि खातात, तर आपली व्हरायटीचा जर आपण विचार केला तर आपले भारतीय जे आहेत तेच हे आपली हापूस किंवा केशर किंवा ह्या व्हरायटी विकत घेतात आणि खातात. आता दुसरा त्याच्यातला जर समजा तुम्ही भाग बघितला तर एक्सपोर्टला जेव्हा आपण आंबा पाठवतो तेव्हा ह्या देशांची जी चॉईस आहे ती चॉईस आंबट गोड पद्धतीचा आंबा हवा असतो. आपल्याला आंबा जो खायला आवडतो हा गोड आंबा खायला आवडतो. आपण अर्धा कच्चा अर्धा पिकलेला आंबा खात नाही, वेरस ते पूर्ण पिकलेला आंबा खात नाही. मग आपण ह्या एक्सपोर्ट करत असताना काही या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. आज भारताचा आपला जर एक्सपोर्ट तुम्ही टोटल आकडा बघितला तर मी मगाशी पण म्हणालो की 0.5% जास्त आपण एक्सपोर्ट करत नाही फ्रेश आंबा. त्याच्यामुळे उत्पादनाच्या तुलनेमध्ये आपला एक्सपोर्ट कमी आहे. वर्षभराची जर समजा गेल्या 5 वर्षाची सरासरी काढली तर आंब्याला 200 रुपये किलो पर्यंतचा भाव मिळतो. आता याच्यामध्ये काही जणांनी मला असंही म्हटलं की जर 200 रुपये किलोचा भाव मिळत असेल तर एक्सपोर्ट करा कशाला. तर माझं तुम्हाला हे म्हणणं आहे की तुम्ही जर एक्सपोर्टचे आकडे बघितले तर एक्सपोर्ट हा आपल्याकडनं आंबा सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये जास्त होतो आणि मे महिन्यामध्ये आंब्याचा दर उतरतो. आंब्याचा दर उतरतो म्हणजे तो त्यावेळेला साधारण 80 रुपये किलो पर्यंत खाली आलेला असतो. मग 80 रुपये किलो इथे विकण्यापेक्षा जर समजा आंबा बाहेर पाठवला आणि 200 रुपये किलो मिळाला तर केव्हाही चांगलंच आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आंब्याला एक्सपोर्ट वाढवण्यामध्ये आपल्याला स्कोप आहे. जर समजा आपण एक्सपोर्टची क्वांटिटी वाढवली तर आपला जो 200 रुपये किलोचा दर तो कमी येऊ शकतो आणि त्याचा फायदा जो आहे हा इतर म्हणजे आंब्याखालचं गिराईक वाढण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता एक याच्यामधला विचार असा की हे कसं वाढवता येईल, कारण विषय कसा आहे हे लक्षात घ्या. अमेरिकेतला आंबा अमेरिकेतच खपतो. साधारण आफ्रिकेतला आंबा आणि आजूबाजूच्या देशातला आंबा युके मध्ये खपतो किंवा अमेरिकेमध्ये जातो. त्यांना तिथे जाण्याचं जे अंतर आहे, तिथे जायला जो खर्च आहे तो खर्च हा कमी आहे. आपल्याला इकडनं जर पाठवायचं झालं तर तो खर्च जास्त आहे. मग तिथल्या जर मार्केटचा आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि जर समजा आपला आंबा अशा वेळेला गेला ज्या वेळेला तिथे आंबा नसतो किंवा आपलं असं ब्रँडिंग झालं आणि आपला आंबा तिथे गेला तर त्याला डिमांड येऊ शकतो. आज आपल्या
आपल्याला जो आपण आंबा पाठवतो हा विमानाने पाठवतो. बुट्टीतनं आंबा हा आखातात जातो जिथे आपल्याला फार मोठं मार्केट आहे. पण जर समजा आपल्याला डॉलरमध्ये पैसे असतील आणि आपल्याला जर आंबा हा ह्या भागात पाठवायचा असेल तर त्याच्या आपण जर पेपरमध्ये वाचलं असेल की समुद्र मार्ग चोखाळणं आपण गरजेचं आहे. आज जर समजा तुम्ही हवाई मार्गाचा विचार केला तर हवाई मार्गाला सर्वसाधारणपणे 125 ते 250 रुपये किलो प्रमाणे दर आहे. त्याचप्रमाणे जर समजा आपण समुद्री मार्गाचा विचार केला तर तिथे 32 रुपये किलोच्या हिशोबाने दर आहे. म्हणजे जर समजा तो किती असेल म्हणजे जास्त लोकांनी घ्यायचा असेल तर किंमत कमी करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी तो आपल्याला स्वस्त कसा हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे की बाबा आंबा खाल्ला मग एक पेटीच खाल्ला मग एकच खाल्ला ह्यापेक्षा मी 2 पेट्या 3 पेट्या 5 पेट्या घेतल्या असं जर वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याच लेवलवर याच दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यातली दुसरी पण महत्वाची एक गोष्ट जी आहे ती की आपण ज्यावेळेला आंबा आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवतो ज्यावेळेला तो हवाई मार्गे जातो त्यावेळेला सगळा जो कार्गो आहे तो काही फक्त हापूस किंवा केशर किंवा हाच आंबा घेऊन जात नाही. तो बरोबरीने इतरही मटेरियल घेऊन जात असतो. त्यामुळे तिथे असलेलं तापमान हा देखील एक महत्वाचा रोल प्ले करत असतं. त्याच्यामुळे जर समजा एक पूर्ण कंटेनर आपल्याला पाठवायचा झाला तर त्याचं तापमान आपण मॅनेज करू शकतो. पण ज्यावेळेला आपण विखुरलेल्या प्रमाणामध्ये आंबा पाठवतो त्यावेळेला ते तापमान मॅनेज करणं आपल्याला कठीण जातं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समजा तुम्ही पाहिली तर कदाचित तुम्ही इकडनं हापूस घेऊन गेला असाल कच्चा तर तो तुमच्या भागात जाऊन पिकला नसेल. त्यामुळे हापूस जर समजा पिकायला पाहिजे असेल तर हापूसला एक ह्युमिडिटी म्हणजे हापूसच्या बाबतीत मी पर्टिक्युलरली का म्हटलं कारण त्याचा थोडासा अभ्यास मी केलेला आहे. कारण इथनं बरेच जण त्या भागात नेऊन विकणारे आहेत आणि तो आंबा व्यवस्थितरित्या तिथे जाऊन पिकत नाही. त्यामुळे इथे जेव्हा पिकायला लागलेला आंबा आहे तेव्हा तो तुम्ही उचलाल आणि तुमच्या भागामध्ये घेऊन जाऊन विकाल त्याच वेळेला तो पिकतो. कच्चा आंबा इकडनं तिकडे घेऊन गेला तर त्याला ह्युमिडिटीचा फटका बसतो. त्या भागातली ह्युमिडिटी एकदम कमी ह्या भागातली ह्युमिडिटी एकदम जास्त आणि त्याच्यामुळे तो व्यवस्थित पिकत नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. जर समजा आपण निर्यातक्षम आंबा उत्पादनाचा म्हणजे जास्तीत जास्त आंबा काढण्याचा विचार केला तर आज आपला जो आंबा आहे हा भारतात देखील बहुतांशी शहरांपर्यंत पोहोचलेला नाही. ज्याप्रमाणे सफरचंद हे सगळ्या गावांमध्ये मिळतं केळं हे सगळ्या गावांमध्ये मिळतं तसा आंबाही सगळ्या गावांमध्ये मिळतो. पण त्या आंब्यामध्ये आपल्या व्हरायटीचा समावेश नाही. तिथल्या लोकल व्हरायटीज त्या भागामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे मध्यंतरी मला म्हणजे झाली असतील आता त्याला करोनाच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये बिहारला जाण्याची संधी मिळाली. बिहारचे जे तिथले कृषीचे जे आयुक्त आहेत त्यांनी मला म्हटलं की मैंने आपका अल्फांसो खाया है लेकिन मुझे उसकी टेस्ट पसंद नहीं आई और आप वो बहुत महंगा बिकता है. आता नेमका त्यांनी म्हणजे तिथले जे कमिशनर आहेत म्हणजे त्यांना हापूसच दिला गेला असेल पण शेवटी परत कुठला हापूस याच्यावर परत साशंकता येतेच. तो कुठल्या स्टेजला त्यांच्याकडे पोचला त्यांनी तो कुठल्या स्टेजचा खाल्ला याच्यामध्ये देखील साशंकता येते. कारण बऱ्याच अंशी जर समजा तुम्ही बघितलं तर फार लवकर आंबा बाजारात आलेला आपल्याला दिसतो आणि हा लवकरपणाच्या ज्या म्हणजे दर चांगला मिळत असल्यामुळे हार्वेस्टिंग जे आहे हे अगोदरच्या स्टेजला होतं. त्यामुळे काढणीचा जर समजा आपण विचार केला आंब्याचा तर त्याच्यावर देखील त्याची चव हे अवलंबून असल्यामुळे किती लवकर तो आंबा काढायचा आणि तो कसा पिकवायचा या सगळ्या गोष्टींवर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे झाड दाखवण्यामागचा उद्देश असा होता की मगाच्या प्रेझेंटेशन मध्ये माझं ते सांगायचं राहिलं ह्या झाडाचं रिज्युनेशन करता येईल का असा प्रश्न विचारला गेला होता. आपण जर समजा हे झाड आपल्याला दिसत असेल तर की ज्याची उंची जमिनीपासून जवळजवळ 30 फूट आहे आणि त्याच्यावरती पुन्हा 30 फूट आहे आणि मग त्याच्यावरती त्याची कॅनोपी आहे. तर मी त्यांना म्हटलेलं की तुम्ही कृषी पर्यटन सुरू करा आणि या झाडावर कसं चढायचं त्याच्यामध्ये हे एक त्याच्यामधलं आणि त्याच्याबरोबर फोटो अशा 2 गोष्टी म्हटलं त्याच्यामध्ये अंतर्भूत करा. नारळ आणि सुपारीच्या बागेमध्ये जर समजा आंब्याचं झाड लावलेलं असेल तर ते सूर्यप्रकाशाच्या दृष्टिकोनातनं कसं वाढेल त्याचं म्हटलं हे उत्तम उदाहरण आहे. आणि
ह्याचं पुनरुज्जीवन करायला तुम्हाला बाजूची सगळी झाडं छाटावी लागतील. काही ठिकाणी आपण ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला आपण थोडंफार परखड होऊन बोलणं गरजेचं असतं. तेच मला आपल्याला ह्या चित्रातनं दाखवायचंय. खालून बघितल्यानंतर जर समजा अशी परिस्थिती असेल, मी मगाशी देखील आपल्याला बोललो, तर ह्याच्यातनं निर्यातक्षम आंबा उत्पादन होऊ शकत नाही. आंब्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न पर्टिक्युलरली आमच्या भागात जाणवतो, तो म्हणजे अल्टरनेट बेरिंग. एका झाडावर आंबा मोहर आहे, एका झाडावर आंब्याचा मोहर नाही. म्हणजेच झाडाची जी फिजिओलॉजी आहे, ती फिजिओलॉजी आपण त्याच्यासाठी ज्यावेळेला आपण म्हणतो की आपल्याला उत्पादन वाढवायचंय, तर ती समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची सायकल त्याच्यासाठी आपण समजून घेणं गरजेचं आहे. असा आंबा दरवर्षी देणारी बाग आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे. हे देखील एका शेतकऱ्याच्याच बागेतलं चित्र आपल्या समोर आहे. माझे गुरु आता ज्यांचं नुकतं करोनाच्या कालावधीमध्ये निधन झालं, डॉक्टर बुरोणकर सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका शेतकऱ्यांनी ही बाग इथे दापोली जवळच केलेली. त्याच बागेचा हा फोटो आहे. जर आपण हे आता थोडं मराठी आणि याची गफलत झाल्यामुळे पण हे जर समजा आपण चित्र पाहिलं तर एक सर्वसाधारणपणे सायकलचा आपण अभ्यास करणं फिजिओलॉजीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. या 3 सायकल्स इथे मी दाखवलेल्या आहेत आपल्याला. याच्यामध्ये परिस्थिती जर समजा तुम्ही एक 2010च्या अगोदरचा कालावधी जर समजा लक्षात घेतलात, तर त्यावेळेला पाऊस पडल्यानंतर जवळजवळ 70 ते 80% झाडं पालवत होती. ही झाडं पुढे मॅच्युअर होऊन सर्वसाधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत स्तब्ध राहत होती. काही मोजक्या समुद्राजवळच्या बागांमध्ये त्याला मोहर निर्माण होत होता. मोहर निर्मिती त्याच्यात होत होती. आणि मग काही झाडांना पालवी फुटून मग ती पालवी मॅच्युअर होऊन तुम्ही जर बघितलं तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यातनं मोहर बाहेर पडत होता. आज परिस्थितीचा जर विचार केला म्हणजे 3 वेळा त्याच्यातनं पालवी मोहर या घटना घडत होत्या. जर पहिली पालवी आपण जूनमध्ये घेतली तर दुसरी त्याच्यातनं नोव्हेंबर महिन्यात बाहेर पडत होती आणि तिसरी पालवी पुन्हा मार्च महिन्यामध्ये बाहेर पडत होती. आणि मोहर जो आहे हा त्याचा ज्या पालवीतनं थंडी आणि फांदीचं सिंक्रोनायझेशन जिथे झालं मॅच्युरिटीचं, तिथे आपल्याला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहर बाहेर पडत होता. अशी परिस्थिती होती. आज बऱ्याच अंशी जर समजा तुम्ही इथल्या भागातल्या तुमच्या कृषी विभागातल्या मित्रांना विचारलं तर थंडी पडून पण, कल्टार घालून पण बाग येत नाही असा विषय निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या वैयक्तिक बागेचा अभ्यास करणं आणि तिथल्या वातावरणानुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करणं हे अत्यावश्यक आहे. हे करत असताना जर समजा झाडं उंच असतील तर तुम्ही विचार करा, जर समजा तुमच्या बागेमध्ये तुमच्या घरी जर समजा 2 ते 3 मजली बिल्डिंग असेल तर 3 मजल्यापर्यंत पाणी चढवायचं झालं तर तुम्हाला किती HP चा पंप लावावा लागेल. झाडाला देखील ज्या वेळेला झाडावर एवढी फळं असतात त्यावेळेला पाण्याची नितांत गरज असते आणि आपण त्यावेळेला झाडाला पाणी देणं आवश्यक असतं. ज्या वेळेला आपण झाडाला पाणी देऊ शकत नाही कारण आपल्याकडे पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये जे झाड आपल्याला उत्पादन देत आहे त्याच्यावरच आपण मग समाधान मानलं पाहिजे किंवा ते टिकवण्यासाठी, फळधारणा वाढवण्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. गाव ही गोष्ट आहे ही आपण राबवणं. काही प्रयोग मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. एक सगळ्यात महत्वाचा प्रयोग की आपलं जे रेकमेंडेशन आहे की आपण नत्र स्फुरद पालाश हे आपण युरियाच्या माध्यमातनं, SSPच्या माध्यमातनं आणि MOP ऐवजी SOPच्या माध्यमातनं द्यायला सांगितलेलं आहे. हा एक प्रयोग सरांच्या मार्गदर्शनाखाली 2001, 2002, 2003 वाकोली येथे झाला होता. त्याच्यामध्ये 30 वर्ष वयाची जवळजवळ 54 झाडं या प्रयोगात होती. या प्रयोगामधल्या सगळ्या ट्रीटमेंट सारख्या होत्या. PBZ ऍप्लिकेशन होतं, प्लांट प्रोटेक्शन होतं, फळ पडू नये या दृष्टिकोनातनं केलेलं नियोजन होतं आणि कॅनोपी मॅनेजमेंट देखील करण्यात आलेली होती. फक्त फरक एकच होता की MOPच्या ऐवजी आपण मॉडिफाईड फर्टिलायझर डोसमध्ये SOPचा वापर केलेला होता. जर समजा आपण हा प्रयोग बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की यील्ड, फळांची संख्या आणि वजन हे देखील दुप्पट
झालेला आहे. त्यामुळे काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बदल करणं हे आवश्यक आहे. आता दुसरा जो प्रयोग आहे तो प्रयोग हा आंब्याची फिनोलॉजी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं 2009 ते 2012 या कालावधीमध्ये करण्यात आलेला होता. जे मी आता मगाशी आपल्याबरोबर चर्चा केली. जर समजा तुम्ही बघितलं तर मगाशी एक प्रश्न होता की आमच्याकडचा आंबा लवकर कसा आला, तर ते ह्या प्रयोगातनं आपल्याला कदाचित उलगडू शकेल चित्र. आपण थोडा अभ्यास केलात आणि मला पण माहिती दिली तर मीही त्याच्या त्या दृष्टिकोनातनं अभ्यास करेन की पहिली जे नवीन शूट बाहेर पडतं ते मॅच्युअर होऊन स्तब्ध होण्यासाठी जवळजवळ 3.5 महिन्याचा कालावधी जातो. त्याच्या पुढे पुन्हा 4 महिन्याचा कालावधी ते शूट डॉर्मंट राहून फोटोसिंथेसिस करण्यामध्ये जातो. त्याच्यानंतर नवीन पालवीनं म्हणजे जी जून झालेली पालवी आहे त्याच्यातनं मोहर बाहेर पडतो आणि मग मोहर ते फळधारणा होईपर्यंत 4 महिन्याचा कालावधी जातो. जर समजा आपण मे जून ते डिसेंबर जानेवारी हा जर कालावधी 8 महिन्याचा पकडला तर ह्या कालावधीमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर ही वरची चित्र आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याच्या पुढची जी फळं फ्लावरिंग झालंय आणि त्याच्या पुढची चित्र दिसून येतात. आता तुमच्या भागामध्ये केशरच्या बाबतीमध्ये काय घडतं हे तुमच्यापैकी एखाद 2 जणांनी मला सांगितलं तर बरं होईल. हॅलो हॅलो. हा बोला बोला बोला. केशरचं जे फळ आहे ना सर, हा ते देठाकडल्या बाजूला लागल्यासारखं होतं. त्याला काय पाणी बिणी नाही गेलं तरी. आणि शेंड्याचा भाग आहे ना तो कच्चा राहतो आंब्याचा. नाही या सायकलच्या बाबतीत सांगा. ही जी सायकल आता दिसते ना तो जो तुमचा प्रश्न आहे ना तो आपण नंतर घेऊ. बरं, चालेल. ही जी मी सायकल सांगतोय तुम्हाला की सर्वसाधारणपणे मे जून महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झाल्यानंतर नवीन फ्लश बाहेर पडते. त्याच्यानंतर ती हळूहळू मॅच्युअर होत जाते. मग स्तब्ध राहते जवळजवळ 4-1 महिने आणि मग त्याच्यातनं मोहर बाहेर पडतो आणि मग त्याच्यातनं फळधारणा होऊन फळं पिकून पुन्हा हार्वेस्टिंग व्हायला पुन्हा मे उजाडतो. हे जे चित्र आहे हे कोकणातलं आहे. आपल्या भागात कसं आहे? सर, साधारणपणे आमच्याकडे आता डिसेंबरच्या ऐवजी केशरला जो मोहर येतो तो 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होते बरं. आणि फळ साधारणपणे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी मे एंड पर्यंत हार्वेस्टिंग संपून जातं त्याचं. बर म्हणजे हे या वर्षी झालं. हा बरं का सर, केशरच्या बाबतीमध्ये कोकण पेक्षा लेट येतो. म्हणजे जून मध्ये जवळजवळ पिकला जातो आपल्याकडे आंबा केशरचा. लेट होतो आमच्याकडे कोकणापेक्षा. त्याच्यामुळे पाऊस चालू असतो. पालवी नाही साहेब तसं मला मोहर तुम्हाला सांगतो लेट होतो. जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास मोहर होतो आमच्याकडे केशर. बर लेट येतो म्हणजे कोकणापेक्षा लेट येतो. बर मग आता तुम्ही जे पण सगळी मंडळी आहात त्यांनी हे सायकल अभ्यासणं गरजेचं आहे. हे सायकल यावेळेला आता तुम्ही अभ्यासू शकता. तुमच्या केशरचा केशर हार्वेस्ट झालेला आहे. आता नवीन पालवी कधी बाहेर पडते. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तम प्रकारचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्याला फक्त फळं दिसतात पण त्याच्या अगोदरची फांदी दिसत नाही. म्हणजे माझं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की फांदी कधी येते, ती फांदी कशी वाढते, त्या फांदीची मॅच्युरिटी काय, त्या फांदीला मिळालेला अन्नद्रव्यांचा पुरवठा कसा आहे, त्याच्यावरची पानं कशी आहेत, या सगळ्या गोष्टींवरचं पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. आपण कितीही मोहरासाठी प्रयत्न केले तरी ती फांदी फोडण्यासाठी आणि फांदीची मॅच्युरिटी निर्माण करण्यासाठी आपण जर प्रयत्न केले नाही तर आपला खर्च वाया जातो. त्यामुळे हा अभ्यास जो मी आता आपल्याला सांगितला हा अभ्यास आपल्या प्रत्येकाने जे सगळे पार्टिसिपंट आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे. माळी सर मला कदाचित पुन्हा एकदा संधी देतील त्यावेळेला आपण तुमची प्रेझेंटेशन या विषयावरची निश्चितपणे घेऊ. माळी सर बरोबर ना? अगदी बरोबर सर. निश्चित. आता हा तिसरा एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंटचं म्हणजे काम मी केलेलं आहे. अगोदरचे 2 एक्सपेरिमेंट हे ब्रोनकर सरांनी केलेले होते. हा जर समजा तुम्ही एक्सपेरिमेंट बघितला तर याच्यामध्ये
इर्गा नावाचं एक इन्स्ट्रुमेंट इथे बाजूला आपल्याला दिसत असेल. ते इर्गा जे आहे, इन्फ्रारेड गॅस अॅनालायझर, त्याच्या माध्यमातून आपण झाडाचे 32 पॅरामीटर मोजू शकतो. म्हणजे आपल्याला काय, पानाला जर समजा हे इर्गा लावलं आणि वेगवेगळ्या पानांची ऑब्झर्वर, त्या पानांमध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन आणि बऱ्याचशा गोष्टी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ह्या सगळ्या गोष्टी कशा चालू आहेत, त्याच्यावर लाईट कुठल्या इंटेन्सिटीने पडतो आहे, या सगळ्या गोष्टी ह्या मशीन मधनं आपल्याला दिसतात. त्याच्यासाठी एक आर्टिफिशियल, हा वरती जर समजा बघितलं तर लाईट सेन्सर येतो किंवा लाईट फोटोमीटर येतो. तो फोटोमीटर लावून त्या फोटोमीटरच्या साह्याने मी त्या पानांवरती 2000 फोटॉन फ्लक्स डेन्सिटी, 1750 1550 पासून 250 फोटॉन फ्लक्स डेन्सिटीचा मारा केला होता, की ह्या माऱ्यामध्ये ते पान कसं काम करतं हे पाहण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या लाईट इंटेन्सिटीला काम कसं करतं. म्हणजे माझ्या झाडांवर असंख्य पानं आहेत आणि त्या असंख्य पानावर जर समजा ह्या पद्धतीने लाईट पडत असेल तर ते पान कसं करतं काम. तर जर आपण इथे पाहिलं या रिझल्टमध्ये, तर तुम्हाला दिसून येईल की सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस हा 1000 फ्लक्स डेन्सिटीला आढळतो. त्याबरोबर स्टोमॅटल कंडक्टन्स, ज्याच्यातनं हवा आत बाहेर होत असते. स्टोमॅटल कंडक्टन्स म्हणजे स्टोमॅटा हे पानाच्या खालच्या बाजूला असतात, ज्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड म्हणजे खेचून घेणं आणि ऑक्सिजन सोडणं ही गोष्ट, त्याचप्रमाणे पाणी खेचून घेणं आणि पाणी सोडणं, ह्या गोष्टी होत असतात. ट्रान्सपिरेशन हे या छिद्रातनं होत असतं. हे सगळं जर बघितलं तुम्ही तर ते 1000 फोटॉन फ्लक्स डेन्सिटीला होतं आणि त्याच्यानंतर ते तसंच शाबूत राहतं. म्हणजे त्याच पद्धतीने होत राहतं. अगदी खाली येत नाही जेवढं काळोखामध्ये खालती येतं. जसं 250ला जर बघितलं तर 3.99 आहे, व्हेअरएज तो 8.67 होतो. आता हे जे मी प्रयोग केले हे पाणी न दिलेल्या झाडाला केले. त्याच बरोबरीने त्याच कालावधीमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 2 वर्षाचा डाटा तुमच्या समोर हा मी दाखवतोय, की सकाळी 9 वाजताच्या कालावधीमध्ये, नंतर 12 वाजताच्या कालावधीमध्ये, 3 वाजताच्या कालावधीमध्ये आणि 9 वाजताच्या संध्याकाळी 6 वाजताच्या कालावधीमध्ये जर समजा आपण पाहिलं तर बाहेर पडलो का? हा, दिसतंय ना सर प्रेझेंटेशन? आता दिसायला लागले सर. मगाशी हा. बाहेर पडले. दिसतंय आता, बरं. दिसायला मध्ये थोडंसं ब्रेक हे झालं होतं, डिस्टर्बन्स होय, आला होय. होता, आता सुरू आहे, दिसतंय. जर समजा तुम्ही पाहिलं तर जून महिन्यामध्ये जसा पाऊस सुरू होतो पहिल्या आठवड्यामध्ये, तशी ती इंटेन्सिटी खालती जाते. मग ती जसा पाऊस बदलत राहतो तशी खालीच राहते. पुन्हा सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिना हीट म्हणतो आपण, त्या पिरियडमध्ये ती पुन्हा वाढते. त्यानंतर थंडीच्या कालावधीमध्ये पुन्हा ती खालती येते आणि मग जानेवारी महिन्यामध्ये अतिशय जोराने वर शूट होते. जानेवारीचा पूर्वार्ध, उत्तरार्ध, फेब्रुवारी, मार्च या कालावधीमध्ये ती वरतीच राहते आणि मग जसा उन्हाळा असतो तशी ती वर राहते. जर समजा आपण सगळ्यांच्या तुलनेत बघितलं तर आपल्याला या ऍव्हरेज लाईट इंटेन्सिटी मधनं हे कळतं. आता लाईटचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे किती कालावधीसाठी लाईट होता. दुसरा प्रकार आहे तो किती इंटेन्सिटीने लाईट होता आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे लाईटची क्वालिटी कुठली होती. म्हणजे आपण म्हणतो ना इन्फ्रारेड रेज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज आणि फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. तर हे मी जे काही मेजर केलेले आहे हे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन पार व्हॅल्यूज आहेत. आणि हा मगाचा ग्राफ आहे किंवा फोटोसिंथेसिस कशा पद्धतीने होत राहतं. तर जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते खाली असतं आणि नंतरच्या कालावधीमध्ये जास्त होत राहतं. आता ह्या कालावधीमध्ये जर झाडाला पाणी मिळालं तर हा 8चा जो आकडा आहे तो अगदी 16 पर्यंत गेलेला मी ऑब्झर्व केलेला आहे. म्हणजे पाणी जर समजा झाडामध्ये असेल तर झाड हे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्सनी अन्नद्रव्य तयार करतं आणि चांगल्या पद्धतीने अन्न साठवतं. म्हणजे पाण्याचं महत्व खूप आहे. म्हणजे सुरुवातीच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये काळोख, कारण सूर्यच नसतो, इंटेन्सिटीच नसते. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे वाढलेलं फोटोसिंथेसिस आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये जमिनीतलं पाणी कमी झाल्यामुळे
खाली गेलेलं फोटोसिंथेसिस हे तुम्हाला या स्लाइड मधनं दिसून येईल. त्याच्यामुळे आपण जर समजा झाडाला पाणी व्यवस्थित दिलं तर आपण झाडाची पालवी या सगळ्या गोष्टी माळी सर ते सावंतवाडीत असताना त्यांची भूषण नाबर नावाच्या एका शेतकऱ्याबरोबर ओळख झालेली असेल. बरोबर तर बरोबर. भूषण नाबर हे जे शेतकरी आहेत हे मठला त्यांची बाग आहे आणि खूप अभ्यासू शेतकरी आहे तो. विद्याधर जोशी नावाचा दुसरा एक शेतकरी आहे जो देवगडला त्याची देखील आंब्याची बाग आहे. त्या दोघांबरोबर मी चांगले मित्र असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी ही चर्चा केलेली. ते देखील झाडाला पाणी देतात आणि त्यांनी मला हे सांगितलं की तू जे ऑब्झर्वेशन घेतली आहेस ती अगदी परफेक्ट आहेत, कारण पाणी दिलेल्या बागेमध्ये आमच्या उत्पादनामध्ये सर्व 10% पुढे मागे एवढाच फरक पडतो. जर समजा आपण वेगवेगळ्या व्हरायटीचं फोटोसिंथेसिस मेजर करायचा जर समजा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्यात जास्त जे काम करणारी व्हरायटी आहे ती आहे आम्रपाली. त्याच्या खालोखाल जर बघितलं तर तुम्ही आहेत ती आहे टॉमी अटकिन्स. त्याच्या खालोखाल बघितलं तर आहे हापूस. ठीक आहे. आता हेच सर कंटाळा नाही आला कारण हा शास्त्रीय म्हणजे आपण निर्यातक्षमचा विषय असल्यामुळे. यस यस यस, काही हरकत नाही सर, व्यवस्थित आणि व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही सर. ओके ओके. तर हे बघा आता पाणी दिलेल्या झाडांचं आणि पाणी न दिलेल्या झाडांचं, म्हणजे जिथे पाणी दिलेलं आहे मोठी झाडं अगदी मोठी जी लागवडवाली झाडं आहेत ना त्यांचं हे केलेलं आहे. तिथे 11चा रेट चालू आहे जिथे इरिगेशन केलेलं आहे आणि जिथे अनइरिगेटेड आहे तिथे तो आहे रेट 3.63चा. हे आपण ही जी आकडेवारी आहे ही वर्षभराचा ऍव्हरेज आहे. म्हणजे लाईट असताना लाईट नसताना हे सगळे जे केलेले आहेत प्रयोग त्याचा हा ऍव्हरेज इथे आहे. म्हणजे जर समजा हेच मी झाडावर फळं असताना किंवा फुलोरा झालेला असताना ह्या पिरियडमध्ये जर समजा झाडाला पाणी दिलं तर त्यावेळेचा जो रेट आहे त्याच्या तिप्पट रेट हा मला फोटोसिंथेसिसचा होणार आहे. कर्बोदक मोठ्या प्रमाणावर झाडामध्ये तयार होणं हे झाडाच्या दृष्टिकोनातनं फायद्याचं आहे आणि त्या कर्बोदकाचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होणं म्हणजे उदाहरणार्थ ते फळांपर्यंत पोहोचून फळांचा आकार सुधारणं, फळांची गोडी निर्माण होणं, फळांचा त्रास कमी होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. मग हे सगळं होण्याच्या दृष्टिकोनातनं काय करावं लागेल या दृष्टिकोनातनं बोरुणकर सरांनी पंचसूत्री सांगितली. पंचसूत्री जी आहे ती मी आपल्या समोर इथे मांडायचा प्रयत्न करतोय की झाडाला जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे खताचा डोस, पॅक्लोब्युटरॉझोल हे जुलै 15 ऑगस्ट मध्ये, ऑक्टोबर फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्लांट प्रोटेक्शन, त्याच्यानंतर जानेवारी फळधारणा झाल्यानंतर जानेवारी मार्च महिन्यामध्ये त्याला इंटिग्रेटेड पद्धतीने फळ झाडावर टिकावी आणि क्वालिटी सुधारावी या दृष्टिकोनातनं खताचा संजीवकांचा वापर आणि काढणी झाल्यानंतर पुन्हा छाटणी व्यवस्थापन अशा पंचसूत्रांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. आता ह्याच्यात जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येक बागेमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर सर्वसाधारणपणे 10 ते 25% जी झाडं असतात ही गेल्या सीझन मध्ये न आलेली आढळतात. त्यानंतर 60 ते 70% झाडं असतात ज्यांनी आपल्याला फळं दिलेली आहेत अशी आढळ आणि 10 ते 20% झाडं ही खुरटलेली रोगट अशा प्रकारची आढळतात. मग ह्या सगळ्या झाडांचं नियोजन करत असताना सारख्या पद्धतीने करून चालत नाही. हे करत असताना आपल्याला काय करायला लागेल की जी ज्याला पूर्णपणे गेल्या सीझन मध्ये काही आलेलं नाही त्याला नत्राचा अर्धा डोस प्लस पालाश आणि त्याच्यानंतरची जी आलेली आहे त्याला ज्या पट्टी म्हणजे आपला जो डोस दिलेला आहे सर्वसाधारण 150 किलो नत्र, 500 किलो स्फुरद आणि एक म्हणजे 150, 500, 100 हा आपला 150, 100 हा 1 वर्षाचा डोस, हा 10 वर्षाचा म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करायचं त्याला म्हणजे 1.5 किलो, अर्धा किलो, 1 किलो हा
झाडाला द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अर्धा नत्र आणि पूर्ण पालाश हा तुमच्या वरच्या त्याला ज्या झाडाला सर्वसाधारणपणे 200 फळं आपल्याला मिळतात त्या झाडांसाठी आता मी जो सांगितलेला आहे तो डोस जर समजा जास्त फळं मिळाली तर त्या तुलनेत तो वाढवणं गरजेचं आहे. कमी फळं मिळाली तर त्या तुलनेत तो कमी करणं गरजेचं आहे. आणि खालच्या जी झाड आहेत जी कुरटलेली झाड आहेत अशा झाडांना हाच डोस 2 वेळा, एकदा जून महिन्यामध्ये आणि एकदा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये देणं आवश्यक आहे. खतं देत असताना झाडाला आपल्याला काही काळजी महत्वाची घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे खताची रिंग कशी करतात. आपल्यापैकी कोण सांगू शकेल का की खताची रिंग कशी करतो आपण? सध्या जी आपल्याकडे पद्धत आहे सांगा, कोण आपण सांगू शकाल? सर हा बोला मॅडम. बोला. सर 12 वाजता जे ऊन पडतं दुपारचं त्यावेळेला ज्या हा. एरियामध्ये सावली झाडाची पडते त्या वेळेला हा. जी सावली पडते त्या अंतरावर 1 वीत म्हणजे 6 इंच खोलीवर चर मारला जातो आणि त्याच्यामध्ये खत रिंग पद्धतीने घातलं जातं. कधी? ओके. साधारण जूनच्या आधी म्हणजे मे महिन्यानंतर म्हणजे 3 टाइम सर खत दिलं जातंय. कधी कधी साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस जेव्हा कमी होतो त्यावेळेला, पाऊस सुरुवात होते त्यावेळेला एकदा आणि जानेवारी महिन्याच्या वेळेला एकदा. बर. हे पाणी आपण म्हणजे ड्रीप वाटे देतो की कसं देतो? नाही सर, पाण्याची सोय आहेच असं नाही. पाणी नंतर म्हणजे खत कसं देतो? नाही म्हणूनच फक्त जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा पाऊस थोडा थोडा असतो त्याच वेळेला फक्त दिलं जातं. जानेवारी महिन्यामध्ये शक्यतो दिलं जात नाही. शेतकरी करतात अशा पद्धतीने. बर. पण या पद्धतीने ब क असं गटवारी करून असं काही होतं नाही, शक्यतो की 2 सगळ्या वेळा झाडांना सरसकटच दिलं जातं? सरसकटच दिलं जातं. तिथे तुम्ही इंटरव्हेन्शन करू शकता. तिथे तुम्ही त्याला ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करू शकता की खत वाया घालवणं हे चुकीचं आहे. हा. इथे कोकणामध्ये आम्ही सांगत असताना हे सांगतो की ज्यावेळेला तुम्ही सेंद्रिय खत घालता झाडाला, समजा एखाद्या सर्वसाधारण 10 वर्षाच्या झाडाला 50 किलो सेंद्रिय खताची गरज असेल तर ते देत असताना तुम्ही 45 किलो पर्यंतचा जो भाग आहे हा शेणखतातनं किंवा गांडूळ खतातनं द्या आणि 5 किलो जे आहे ते मासळी खत घाला. मासळी खतातनं कॅल्शियम मिळतं झाडाला आणि त्याच्यामुळे झाडाची तब्येत सुधारते. असं काही तुमच्या भागामध्ये करतात का? जर करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. शेणखत फक्त सर घातलं जातंय, मासळी खत वगैरे असं काही नाही आणि 2 वेळा दिलं जातंय खत रिंग पद्धतीनं. बर. मग इथे सर्वसाधारणपणे खत घालत असताना जे तुम्ही मगाशी सांगितलं की झाडाचा विस्तार बघून त्या विस्ताराच्या आतल्या बाजूला तुम्ही चर घेता. चर खणल्यानंतर वरच्या साधारण 9 इंचामध्ये झाडाची अन्नद्रव्य शोषून घेणारी मुळं असतात. ती मुळं तुम्हाला जर समजा त्या भागामध्ये आढळली तर त्या भागामध्ये खत घालणं आवश्यक आहे. नाही तर खोडाच्या दिशेने आतमध्ये चर घेत जाणं आणि कुठे ती कुठपर्यंत मुळं आलेली आहेत हे आधी बघणं. बा ही मुळं कुठपर्यंत पोहोचली आहेत आणि तिथपासून ती कुठपर्यंत पोहोचावीत एवढ्या भागामध्ये झाडाला म्हणजे एका वर्षामध्ये 1/4 भाग एका पिरियडला, 1/4 भाग त्याच्यानंतर, 1/4 भाग त्याच्यानंतर आणि 1/4 भाग त्याच्यानंतर करून त्या मुळांची जर वाढ तुम्ही जिथे आपण म्हणतोय जिथपर्यंत ती पोचायला हवी तिथपर्यंत जर समजा आणली तर झाड हे उत्तम प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स करतं. हे मी प्रयोगातनं अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. ओके सर. याच बरोबरीने जर समजा निर्यातक्षम आपण रेग्युलर आंबा उत्पादनासाठी आपण आता ही चर्चा नाही, आपली निर्यातक्षमसाठी आहे. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आज तुम्ही जर बघितलं तर निर्यातीमधला सगळ्यात पहिला जो आपल्यावरती बॅन बसला होता तो होता ट्रेसेबिलिटीचा. ट्रेसेबिलिटीचा अर्थ तुम्ही तुमच्या बागेमध्ये प्रत्येक झाडाला नंबर देऊन त्याचा पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे.
कुठली कुठली ऑपरेशन कुठल्या कुठल्या वेळेला केली ह्याचा सगळा रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. किती खत किती झाडाला दिलं, कुठल्या औषधाचा मारा केला होता, काय वापरलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं आणि मग तुम्ही तुमचा माल इतर देशांमध्ये पाठवू शकता. हे म्हणजे ही येणारी काळाची गरज आहे. कदाचित हे उद्या सर्टिफिकेशनचं जे काम आहे हे हळूहळू कृषी विभागाकडे देखील येऊ शकतं. या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. त्याचा म्हणजे खतं घालत असताना हे बघा, जर समजा हे चित्र आपल्याला दिसत असेल तर त्याच्यामध्ये सगळी खतं मी दाखवलेलीच आहेत आणि सायमल्टेनियसली खत घालत असताना कसं घालायचंय, आता हिने हाताने घालते ते फक्त चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणतात रासायनिक हे असल्यामुळे आपण ते घालत असताना शक्यतो ग्लोव्सचा किंवा घमेल्यातनं डायरेक्ट ओतावं. हे करत असताना जर समजा आपल्याला निंबोणी पेंट किंवा करंज पेंट किंवा अशा कुठल्याही पेंडी आपल्याकडे असतील तर त्या देखील आपण जर समजा झाडाला घातल्या तर त्याचे चांगले परिणाम झाडावर आढळतात. त्याचबरोबरीने सर्वसाधारणपणे कन्सोर्शियम जे आहे आपलं ज्याच्यामध्ये ॲझेटोबॅक्टर येतो, त्याच्यामध्ये ए सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, असं जर समजा आपण झाडाला प्रत्येकी 250 ग्रॅम जर समजा घालू शकलो, 250 ग्रॅम हे एकतर एक प्रत्येकी किंवा मग 500 ग्रॅम कन्सोर्शियम खतामध्ये मिक्स करून, सेंद्रिय खतात मिक्स करून जर समजा आपण घालू शकलो तर त्याचा फायदा झाडाला फार चांगल्या पद्धतीने होतो. ह्याचा पुढचा सर तो हा बोला. सर तुम्ही 4 वेळा घालायचं म्हणून सांगितलं खत, पण त्याला काही कालावधी सांगितलं नाही. म्हणजे रिंग पद्धतीनं 4 वेळेला घालायचं म्हणून सांगितलं मी 1 तास 1 तास, पण कधी कधी नेमकं घालावं? 3-3 महिन्यांनी म्हटलं ना. 3-3 महिन्यांनी. पण पाण्याची सोय नसेल तर सर? निर्यातक्षम असेल तर ते पाण्याची सोय करणं आवश्यक आहे. ओके सर. निर्यातक्षम करायचं असेल तुम्हाला ना तर तुम्हाला हळूहळू पाण्याची सोय तिथे करणं आवश्यकच आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यातली ही की मल्चिंगचा वापर, म्हणजे हे मी नंतर सांगणारच होतो की मल्चिंग फार महत्वाचा रोल प्ले करतं झाडामध्ये. ज्या वेळेला फ्लावरिंग होणार असेल त्यावेळेला झाडाला रान देणं मल्चिंग काढून आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तिथे पुन्हा मल्च काढून थंडावा निर्माण करणं हे फार गरजेचं आहे. आता आपण जे खत घालतो ते खत मुळांपर्यंत नक्की पोचतंय की नाही हे मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला खोडाच्या दिशेने आत जायचंय हे त्याच्यासाठी किंवा त्या झाडाची नेमकी मुळं कुठपर्यंत वाढलेली आहे, ती बाहेर का आलेली नाही, ह्या गोष्टी आपण नाही तर आपण अशा ठिकाणी खत घालतोय जिथनं ते वाहूनच जातंय, ते त्या मुळांपर्यंत पोहोचतच नाहीये. म्हणजे आपण जे काय खत घालतोय, जो परिश्रम घेतोय त्याचा डायरेक्ट फायदा जो झाडाला व्हायला हवाय तो होत नाही. हे एकदाच करायचंय, हे दरवर्षी करायचं नाहीये. जे मी 1/3 आपल्याला सांगितलं ना ते एकदाच करायचंय मुळं बाहेर आणण्याच्या दृष्टिकोनातनं, ते दरवर्षी करायचं नाहीये. हॅलो. हा क्लिअर सर. ओके मॅडम, आलं ना लक्षात तुमच्या? मुळांचा पेरिफेरी वाढवण्यासाठी आपण तो एक्सरसाइज करणार आहोत सरांच्या म्हणण्यानुसार. सर मग ते झाड कितीही वर्षाचं असेल तरी म्हणजे साधारण काय त्याला वयाची मर्यादा असायला पाहिजे किंवा काय? सर्वसाधारणपणे कुठल्याही झाडाला खत देत असताना त्याची मुळं आपण जिथे खत घालतोय त्या भागामध्ये पोचलेली असावी. आता जर समजा शक्यतो जी मोठी झाडं आहेत म्हणजे सर्वसाधारण 30 वर्षाची झाडं आहेत त्याला बुंद्यापासनं एक साधारण 2 ते 2.5 मीटर अंतरावर रिंग करून खत घालतात. ओके सर. खत घालत असताना पण तुम्ही त्याचं खत जे घालतो आपण ना त्याचं पण एक पद्धत आहे घालायची. सुरुवातीला खाली पालापाचोळा कुजलेला घालावा, त्याच्यानंतर त्याच्यावर शेणखताचा हे करावं, त्याच्यानंतर त्याच्यात रासायनिक खतं घालावी, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर शेणखत घालावं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा माती ओढून घ्यावी. खताचं नियोजन झालं? ओके सर. ओके सर. ओके. आता खताच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जिथे ड्रीप वाटे खत दिलं जातं तिथे खत देण्याची
IIHR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चची जी पद्धत आहे ती अशी आहे की तुम्ही जून महिन्यामध्ये झाडाला एकदा खत द्यायचं आहे. ते देऊन झाल्यानंतर फ्लावरिंग नंतर एकदा झाडाला खत द्यायचं आहे. फ्लावरिंगच्या पिरियड नंतरच्या पिरियडमध्ये फळधारणा झाल्यानंतर झाडाला खत द्यायचं आणि फळ वाढीच्या वेळेला एकदा झाडाला खत द्यायचंय ड्रीप वाटे. आणि त्याचं त्यांनी सूत्र त्यांच्या IIHRच्या वेबसाईटवर जर समजा तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्यांना ड्रीप वाटे करायचं असेल त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम सोय आहे. ठीक आहे. सर्वसाधारण दुसरं सूत्र जे आहे ते म्हणजे पॅक्लोब्युट्राझॉलचा वापर. मगाशी काही जणांनी प्रश्न देखील विचारले. तर पॅक्लोब्युट्राझॉल घालत असताना झाडाच्या म्हणजे कसं घालायचं नेमकं पॅक्लोब्युट्राझॉल. जर समजा आपण झाड बघितलं तर त्या झाडाच्या फिजिओलॉजीचा आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कोकणामध्ये जो सतत उष्ण दमट हवामान जे आहे त्याच्यामुळे जिब्रेलिन सारख्या वाढ जे उत्प्रेरक आहेत किंवा उत्तेजक आहेत त्यांचा भरपूर साठा निर्माण होतो, जो शाखीय वाढीला म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथला प्रोत्साहन. अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर जी नवीन जिथे मोहर येणं अपेक्षित आहे ज्या वेळेला त्यावेळेला पण त्याच्यातनं पालवी बाहेर पडते कारण जिब्रॅलिनचा साठा वाढलेला आहे. पॅक्लोब्युट्राझॉल जे आहे ते अँटी जिब्रॅलिक नाहीये, ते जिब्रॅलिक ऍसिड सिंथेसिस इनिबिटर आहे. म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड तयार होण्याचं काम करतं. उदाहरणार्थ मी माझ्या गळ्याला जर समजा चाप लावला तर अधिकचं अन्न माझ्या पोटात जाणार नाही, पण माझ्या पोटात जे अन्न आहे त्याच्यातनं मी ठरवू शकतो की मला काय करायचंय. तर जिब्रॅलिक ऍसिड म्हणजे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ते चाप लावायचं काम हे पॅक्लोब्युट्राझॉल करतं. आपण जो डोस त्याचा तयार केलेला आहे तो झाडाला सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 महिने स्तब्ध ठेवतो. त्याच्यातनं नवीन पालवी बाहेर पडत नाही. हे देत असताना त्या झाडाला अगोदर फळधारणा झालेली असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या झाडाला फळधारणा झालेलीच नाही अशा झाडाला जर समजा तुम्ही PBZ घातलं तर कदाचित त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार नाही. त्याचबरोबरीने ह्या झाडांना तुम्ही खत एकदा जून महिन्यामध्ये आणि एकदा पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये विभागून देणं, खताची 1.5 पट मात्रा झाडाला देणं जेव्हा तुम्ही झाडाकडनं अधिक उत्पादनाची अपेक्षा करताय त्यावेळेला करणं आवश्यक आहे. हे करत असताना जर समजा आपण बघितलं, मी फोटो जरा मोठा करतो म्हणजे आपल्याला कळेल. पूर्व पश्चिम विस्तार जो आहे झाडाचा तो आपण मेजर करायचा आहे. उत्तर दक्षिण विस्तार मेजर करायचा आहे. हा मीटर मध्ये मेजर करायचा आहे आणि त्याचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर म्हणजे उदाहरणार्थ धरून चाला की सर्वसाधारण पूर्व पश्चिम विस्तार हा त्याचा 3 मीटर आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार त्याचा 5 मीटर आहे. तर त्याचा ऍव्हरेज येतं 4 मीटर. मग 4 मीटर जर समजा त्याचा विस्तार असेल, सर्वसाधारणपणे 4 मीटरचा विस्तार असलेलं झाड हे 10 वर्षाच्या आतलं येतं. तर त्याला 2 ने गुणून पॅक्लोब्युट्राझॉलची मात्रा लवकर येण्याच्या दृष्टिकोनातून द्यायची आहे. जर समजा नियमितपणा येण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण 7 ते 8 मीटर विस्तार असलेली जी झाडं आहेत म्हणजे 15 वर्ष 20 वर्षानंतरची जी झाडं आहेत अशा झाडांना मेजरमेंट करत असताना गुणिले 3 ने गुणायचे. 3 हा त्याचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे जर समजा 7 किंवा 8 किंवा 10 अशी मोठ्या विस्ताराची जर समजा झाडं असतील तर त्याला गुणिले 3 करून त्या प्रमाणात जे काही पॅक्लोब्युट्राझॉलचं प्रमाण येईल ML मध्ये हे आपल्याला सर्वसाधारण 3 ते 6 लिटर पाण्यामध्ये विरघळवायचं आहे. विरघळवलेलं जे पॅक्लोब्युट्राझॉल आहे याची आपल्याला खडकीच्या साह्याने 4-4 इंचाचे खड्डे करायचे आहेत बुंद्याजवळ, हे असे मारलेत तसे. आणि मग त्याच्यामध्ये पॅक्लोब्युट्राझॉलचं आपण द्रावण सर्वसाधारणपणे 25 ml 30 ml असं सगळ्या प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडं 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 ओतायचं आहे. हे करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की झाडाच्या बुंद्याजवळचं सगळं तण आतलं जिथे पॅक्लोब्युट्राझॉल आपण देणार आहोत त्याच्या आतलं सगळं तण आपण काढून टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने पाऊस पडत असताना कुठल्याही झाडाला पॅक्लोब्युट्राझॉल घालायचं नाहीये. पाऊस पडून गेल्यानंतर तुम्ही घालू शकता, पाऊस पडण्यापूर्वी घालू शकता. जमीन ओली असते त्याच्यामुळे खत ते पॅक्लोब्युट्राझॉल आपोआप डायल्यूट होतं. पण जर समजा पॅक्लोब्युट्राझॉल घातल्यानंतर पाऊस पडला तर ते विरघळून निघून जातं, त्याचा इफेक्ट मिळत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी एखाद्या झाडाला गरजेपेक्षा जर समजा जास्त पॅक्लोब्युट्राझॉल जर झालं तर तुम्ही बघू शकता की त्याला असा आखूड झालेला मोहर बाहेर पडतो किंवा गुच्छासारखा मोहर आलेला दिसतो किंवा दाटी वाटीने असे मोहर आलेले आपल्याला जाणवतात. मग हे
पॅक्लोब्युट्राझॉलचं लक्षण आहे. म्हणजे तुम्हाला मालफॉर्मेशन काय आहे आणि पॅक्लोब्युट्राझॉल काय आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे. आणि अशी जी झाडं असतील ज्याच्यात तुम्हाला हे असे म्हणजे चुकून जास्त झालंय पॅक्लोब्युट्राझॉल, अशा झाडाला पुढच्या वर्षी जेव्हा पॅक्लोब्युट्राझॉल घालाल तेव्हा त्याला निम्मी मात्रा फक्त आपल्याला पॅक्लोब्युट्राझॉलची द्यायची आहे. ह्याच्यात काही शंका आहे? नाही सर, क्लिअर झालं, काय अडचण नाही. ओके. जास्त करून सर आता हे ही गडबड झाल्यामुळे फॉन्टची फोटोवर आधारितच बोलतो. हे पीपीझेड दिलेलं झाड आहे ते आपल्या समोर आहे. म्हणजे फ्लावरिंग अतिशय सुंदर त्याच्यावर दिसतं. असे कितीतरी शेतकरी आहेत की जी गेली 20-25 वर्ष पॅक्लोब्युट्राझॉल घालतायत झाडाला प्रमाणात आणि त्यांच्या उत्पादनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला आढळून येत नाही. कारण ते ही जी सूत्र आहेत म्हणजे त्याच्या पाठीमागचे जे छोटे छोटे गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ते फॉलो करतायत. त्याच्यानंतरचं तिसरं सूत्र जे आहे ते म्हणजे मोहर संरक्षणाचं, जे आपल्याला मोहर येण्यापूर्वीपासून सुरू करायचं. शक्यतो काढणी पूर्वी आणि काढणी झाल्यानंतर, म्हणजे काढणी झाल्यानंतर आणि फ्लावरिंग होण्यापूर्वी, म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वी आणि पावसाळा संपल्यानंतर आपल्याला बोर्डो मिश्रणाचा 1% बोर्डो मिश्रणाचा स्प्रे पूर्ण झाडावर घ्यायचा आहे. बोर्डो मिश्रणामध्ये कॉपर असतं. बऱ्यापैकी इन्सेक्टचा जो प्रॉब्लेम आहे हा त्याच्यामुळे देखील कमी होतो. मोठ्या प्रमाणावर मोर रोगाचा प्रॉब्लेम कोकणामध्ये आढळतो. कदाचित घाटावर देखील आढळत असेल अति पावसामुळे. तर तो प्रॉब्लेम जो आहे हा अतिशय कमी प्रमाणामध्ये होतो. त्याचबरोबरीने झाडामधली बांडगुळं, झाडामध्ये असलेले रोगट फांद्या, झाडामध्ये सूर्यप्रकाश कसा शिरेल आतमध्ये या दृष्टिकोनातनं करावयाची जी छाटणी आहे ही ह्याच कालावधीमध्ये आपल्याला करायची आहे. जर समजा आपण ह्या प्रॉपर छाटण्या आणि प्रॉपर गोष्टी जर समजा व्यवस्थित केल्या तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये पीक आणि कीडचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आंब्यामध्ये इथे कोकणामध्ये तरी मला असं आढळलं की हापूस आंब्याला जो तुडतुड्याचा त्रास आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुडतुड्याचा त्रास नाही. विद्यापीठाने एक शेड्यूल तयार केलेलं आहे. हे शेड्यूल आपल्या समोर मांडताना म्हणजे इथे ते दिसत नाहीये, मी तुमच्याबरोबर ते शेअर करतो. म्हणजे सरांना पाठवतो, सर तुमच्याबरोबर शेअर करतील. ज्यांना लिहून घ्यायचे ते लिहून घेऊ शकतात. पहिली फवारणी जी आपण करतो सर्वसाधारणपणे पालवी म्हणजे जी नोव्हेंबर महिन्यात जर समजा पालवी बाहेर पडली किंवा मोहर येण्यापूर्वी ती करावी. शक्यतो ती डेल्टामेथ्रिन या घटकाची करावी. डेल्टामेथ्रिन वापरत असताना 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यासाठी, 9 ml 10 लिटर पाण्यासाठी. त्याच्यामुळे तुडतुडा जो आहे कोवळ्या पालवीवर जर येत असेल तर त्याचं संरक्षण होतं. त्याच्यानंतरची जी दुसरी फवारणी आहे ही बोंगे फुटत असताना, म्हणजे सर्वसाधारणपणे त्याच्यानंतर एक 15 ते 20 दिवसांनी ती येते फवारणी. ती लॅम्बडाची करावी. लॅम्बडा सायलोथ्रिन. लॅम्बडा सायलोथ्रिन हे 5% बाजारात उपलब्ध आहे, 6 मिलीलिटर 10 लिटरला. त्याच कालावधीमध्ये जर समजा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तरच 5% हेक्झाकोनोझॉल 5 मिली 10 लिटरला त्याची फवारणी करावी. कधी कधी मोहर येत असताना ढगाळ वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यामुळे करप्याचा त्रास वाढतो. अशा वेळेला करप्याचा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून परत सांगा, भुरीसाठी जे आहे ते परत सांगा. भुरीसाठी 5% हेक्झाकोनोझॉल 5 मिलीलिटर 5 ml 10 लिटरला. ओके. जर समजा करपा रोगाचा त्रास आढळला तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला बाजारामध्ये कार्बनडेझिम 12% आणि मँकोझेब 63% अशी एक पावडर मिळते. ती 10 ग्रॅम 10 लिटरला. त्याच्यानंतर तिसरी फवारणी साधारण परत 15 दिवसांनी आवश्यकता भासल्यास ही फवारणी आपल्याला करायची आहे. ज्याच्यामध्ये फळी म्हणजे सेट झालेली असतात, फळं कणी दिसायला लागलेली असते. अशा वेळेला इमिडाक्लोप्रिड
17%, 17.8% मॅम, 17.8%. ते 3 मिलीलिटर 10 लिटरला. आता समजा म्हणजे माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की आता कोकणामध्ये तरी आमच्या इथे 3 वेळा मोहर बाहेर पडतो, परंतु तुमच्याकडे एकाच वेळेला मोहर बाहेर पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित दुसरी फवारणी परत एकदा घ्यावी लागणार नाही. पण पहिली फवारणी घेत असताना शक्यतो सगळ्या बाजूने आतून पानांवर खालच्या बाजूने व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने घ्यायची. तिसऱ्या फवारणीच्या वेळेला जर समजा ढगाळ वातावरण असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच तुम्ही म्हणजे बुरशीनाशक जे आहेत ते देखील तुम्ही इन्सेक्टिसाइड बरोबर वापरू शकता. ते त्याच्याबरोबर चालतात. हे करून झाल्यानंतर परत 15 दिवसांनी जर समजा तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणवला तर किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव जाणवला तर त्यावेळेला पुन्हा एकदा थायोमिथोक्झॉम 25% 1 ग्रॅम 10 लिटरला. थायोमिथोक्झॉम 25% 1 ग्रॅम 10 लिटरला. आणि मग शेवटची जी फवारणी आहे ती परत चौथी फवारणी जर समजा तरी देखील मला वाटतंय की बाबा त्रास आहेच तर चौथ्या फवारणीनंतर 5वी फवारणी एकतर तुम्ही डायमिथोएट मारू शकता 30% 10 मिली 10 लिटरला किंवा मग पुन्हा एकदा लॅम्बडा घेऊ शकता 5% 6 मिली 10 लिटरला. शक्यतो या कालावधीमध्ये कधी कधी पाऊस होतो त्यावेळेला जर समजा बुरशीनाशक आणि हे मिळून घेतलं तर त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. आता हे करत असताना बऱ्यापैकी मित्र कीटक किंवा परागीभवन करणाऱ्या माशा भुंगे ते देखील मरतात. आणि म्हणून नीम बेस फवारणी जर समजा तुम्ही फ्लावरिंग झाल्यानंतर केली तर ते केव्हाही चांगलं. आणि त्या पिरियडमध्ये जर समजा आपण दशपर्णी अर्काची फवारणी घेतली तरी चांगलं. त्या पिरियडमध्ये आपण लमी लसूण मिरची तंबाखू अर्क हा जरी घेतलात तरी चांगलं. फक्त सेंद्रिय शेती करणाऱ्यांना तंबाखू वर्ज्य आहे ज्यांचं सर्टिफिकेशन असेल त्यांना. त्याचबरोबरीने अजून काय बरं त्याच्यामध्ये सांगण्यासारखं की सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फवारणी करत असताना मगाशी मी तुम्हाला दाखवलं लाईट इंटेन्सिटी आणि स्टोमॅटल कंडक्टन्स म्हणजे खेचून घेण्याची जी पॉवर आहे झाडाची ही सर्वसाधारणपणे 2 वाजल्यानंतर कमी होते. त्यामुळे सकाळच्या पिरियडमध्ये जर समजा फवारण्या घेतल्या तर त्या फवारण्या आपल्याला चांगली काय म्हणतात इफेक्टिव्ह फवारण्या होतात. म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळचं दव पडून गेलेलं असतं त्याच्यानंतर 9 ते 12 या कालावधीमध्ये जर समजा फवारण्या झाल्या तर त्या आपल्याला चांगला रिझल्ट देतात. अशा वेळेला जर समजा फवारणी घेताना आपल्याला झाडाला पाणी देणं शक्य असेल अगोदर तर पाणी दिलं जर समजा तर ते स्टोमॅटा जो आहे हा जास्त कालावधीसाठी ओपन राहतो आणि खेचून घेण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबरीने आपण आपला जो स्प्रेअर आहे तो जर समजा अति सूक्ष्म आता बाजारात स्प्रेअर मिळतात चांगले ते जर समजा आपण वापरले तर त्याचे बारीक बारीक म्हणजे मिस्ट सारखी फवारणी होते आणि ते झाडामध्ये चांगल्या पद्धतीने खेचून घेतले जातात. याच्या पुढचं जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजे एकात्मिक पद्धतीने फळाची गळ कमी करण्यासाठी आणि फळाचा दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येणारं सूत्र जे आपण सर्वसाधारणपणे फ्लावरिंग झाल्यानंतर त्याचा अवलंब करतो. हे करत असताना जर समजा तुम्ही बघितलं तर काही भागामध्ये आपल्याला फळाजवळ एक रिंग तयार झालेली आढळते. मगाशी जे एका मित्राने मला विचारलेलं हा बघा हे दिसतंय का चित्र तुम्हाला त्याच्यावर मी लाल केलेलं आहे रिंग केलेली आहे. पिवळ्या रंगाची रिंग देठाजवळ तयार होते आणि ते फळ गळतं. फळाची गळ ही जवळजवळ 3-4 वेळा होते. पहिली गळ जी होते ती कॉम्पिटिशनमुळे म्हणजे जिथे एखादं फळ बाबा परागीकरण झालंच नाही किंवा चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे तर झाड स्वतःहून ती फळं ठेवत नाही ती टाकून देतं. त्याच्यानंतरची जी गळ होते ती कॉम्पिटिशन वाढलेली असते अन्नद्रव्यांसाठीची त्या पिरियडमध्ये होते
त्याच्या पुढची गोटीच्या आकाराची फळं झाल्यानंतरची जी गळ आहे ही पाण्याची कमतरता आणि अन्नद्रव्यांसाठीची कॉम्पिटिशन त्याच्यामुळे होते. त्याच्या पुढे जर एखादी गळ झाली तर ती पेस्ट आणि डिसीज याच्यामुळे होऊ शकते. अति पाऊस झाला आणि त्या अनुषंगाने जर समजा मोठ्या प्रमाणावर जर समजा बुरशी निर्माण झाली तर त्या अनुषंगाने गळ होऊ शकते. त्यामुळे पहिल्या या काही पिरियड मधल्या ज्या गळी आहेत यांचं नियंत्रण कसं करावं याच्याबद्दल आपण चर्चा करू. ही गळ जी होते तयार ही ऍब्सेसिक ऍसिड निर्माण झाल्यामुळे होते. पिवळ्या रंगाची रिंग देठाजवळ निर्माण होते आणि फळगळ होते. अशा पिरियडमध्ये फ्लावरिंग झाल्यानंतर कणी सेट होत असताना म्हणजे वाटाण्याच्या आकाराची किंवा त्याच्याहून जरा बारीक मोरीच्या आकाराची फळं असताना NaA नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड हे बाजारामध्ये प्लॅनोफिक्स या नावाने उपलब्ध आहे. NaA ते 20 ppm ठीक आहे, पार्ट पर मिलियन 20 ppm आपण झाडावर मारण्याची शिफारस केलेली आहे. NaA 20 ppm आणि 15 दिवसांनी पुन्हा एकदा NaA 20 ppm आपण घ्यायचं आहे. त्याचबरोबरीने जर समजा फळाची साईज वाढावी या दृष्टिकोनातनं आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करायचा असेल तर 1% KNO3 13045 हे आपण वाटाणा, त्याच्यानंतरचा गोटीचा आकार आणि त्याच्यानंतर अंड्याचा आकार या पिरियडमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. 1% KNO3. सर्वसाधारणपणे जर अति थंडी पडली तर त्यावेळेला परागीभवन करणाऱ्या जे भुंगे असतात त्यांचा प्रादुर्भाव म्हणजे ते सापडत नाहीत. मग अशा कालावधीमध्ये जर समजा मोहरावरनं हात फिरवला किंवा झाडू फिरवली तरी परागीभवन होतं. इथे मी काही शेतकऱ्यांना सांगितलंय हा उपाय आणि त्यांनी तो करून देखील बघितला. आपल्या बिस्लरीच्या रिकाम्या बाटल्या ज्या असतात त्या बाटल्या खालून फोडायच्या, म्हणजे खालचं छिद्र काढून टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये एक सुका बांगडा बांधायचा. माशाचा प्रकार आहे बांगडा, कदाचित आपल्या भागामध्ये मिळत असेल तर तो सुका बांगडा तिथे बांधायचा आणि सुका बांगडा जो आपण बांधू तिथे त्या बांधलेल्या बांगड्याच्या वासाला मोठ्या प्रमाणावर हे भुंगे म्हणा किंवा माशा आकर्षित होतात आणि त्याच्यामुळे परागीभवन होतं. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मोहर हलवणे. जो सुकलेला मोहर आहे तो सगळा काढून टाकायचा, नाहीतर जर समजा त्याच्यावर थोडंसं दव किंवा काही पडलं तरी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर मग रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सर्वसाधारणपणे फांद्या हलवल्या एखाद्या काठीला हुक बांधून तर ते सगळ्या गळून जातात. त्याच्या पुढचा जो कालावधी आहे, जर स्पॉटलेस आपल्याला आंबा पाहिजे असेल तर न्यूजपेपरची पिशवी आपण तयार करू शकतो. न्यूजपेपरची पिशवी तयार करत असताना आपण एक न्यूजपेपर घ्यायचा, त्याचा फोल्ड करायचा, त्याला दोन बाजूनी म्हणजे स्टेपल करायचं. सर्वसाधारणपणे जर चौघडी केली आपण त्याची तर 20x24 असा आकार तयार होतो. त्याला खालच्या बाजूने आणि साईडच्या बाजूने स्टेपल मारलं की त्याची एक पिशवी तयार होते. त्याला मधून फोल्ड करायचं, खालच्या बाजूला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आणि त्याला पंचिंग मशीनच्या साहाय्याने छिद्र पाडायची. जेव्हा ही आपण अशी छिद्र पाडल्यानंतर जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यातनं हवा आत बाहेर जाते आणि त्याच्यातनं फळाला रेस्पिरेशनसाठी म्हणजे उष्णता निर्माण न होता रेस्पिरेशनसाठी जो आवश्यक ऑक्सिजन आहे तो उपलब्ध होतो. अशा प्रकारे आपण फळाला बॅगिंग करू शकतो. या चित्रात जे बघताय तुम्ही की मी 2 फळांच्या मध्ये फळं घासल्यामुळे डाग पडतात, तर त्याच्यासाठी आंब्याचं सुकलेलं पान त्याच्या आतमध्ये सरकवलेलं आहे. तर अशा पद्धतीने देखील आपण एकमेकाला फळं घासल्यामुळे त्याच्यातनं मग फळ पोखरणारी कीड तयार होते, ती तिकडनं आत जाते, तर त्याचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो. त्याच्यानंतर फळाची साईज वाढावी या दृष्टिकोनातनं सर्वसाधारण एका झाडाची गरज ही त्या कालावधीमध्ये फळं झाडावर असताना पाण्याची गरज भरपूर असते. तरी देखील कोकणामध्ये आम्ही असं म्हणतो की सर्वसाधारण 150 ते 200 लिटर फ्लावरिंग झाल्यानंतर दर 15 दिवसांनी एक 6 वेळा तरी तुम्ही पाणी देणं आवश्यक आहे. तसं तुमच्या भागामध्ये पाणी धरून ठेवणारी जमीन असल्यामुळे तुम्ही कमी पाणी देऊ शकता, पण सर्वसाधारण या कालावधीमध्ये झाडाला पाणी देणं त्याच्यातनं तुमचा ऍब्सेसिक ऍसिड तयार होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं.
तयार होतं, फोटोसिंथेसिसची क्रिया वाढते, फळाला चांगला रंग येणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गळ कमी होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं झालेल्या आढळतात. सर किती दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं? 5वं सूत्र जे छाटणीचं जे आपण डिस्कस केलं, या सूत्रामध्ये फक्त झुकलेल्या फांद्या आपण काढून टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने फळाची काढणी झाल्यानंतर मोहराचा भाग हा तसाच तिथेच राहतो आणि त्याच्यानंतर त्या मोहराच्या भागाच्या पाठच्या बाजूने जसा तो वाळत जातो तिकडनं नवीन फांद्या यायला सुरुवात होते आणि त्या फांद्या उभट येतात. तर तसं न करता आपण तो भाग पूर्णपणे 2 फांद्या पाठीमागे काढून टाकला तर त्याचं प्रुनिंग पण होतं आणि झाडाचा विस्तार मेंटेन करण्यासाठी पण त्याची मदत राहते. त्याचबरोबरीने जर समजा आपण पाहिलं तर आपण लांब उभे राहिलो आणि जर झाडाकडे बघितलं तर सगळ्या बाजूनी जर समजा आपल्याला झाडांचा आतला विस्तार दिसत असेल, याचा अर्थ त्या झाडावरच्या प्रत्येक पानापर्यंत सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडतोय आणि ती सगळी पानं चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. झाडाच्या बाबतीमध्ये जर समजा तुम्ही पाहिलं की गस्त झालेली आहे, तिथे रोगराईचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचप्रमाणे त्याला फक्त बाहेरच्या बाजूने फळधारणा होते, आतल्या बाजूला फळधारणा होत नाही. अशा वेळेला जिथे जिथे आपण छाटणी करतोय तिथे छाटणी केल्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाचा स्प्रे घेणं, म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाचा स्प्रे घेणं आवश्यक आहे, ते या सूत्रामधनं आपल्याला कळतं. सर्वसाधारण ही सरासरी एका झाडाला जर बघितलं तर 600 ते 750 रुपये खर्च येतो. आम्ही त्याचं इकॉनॉमिक्स पण काढलं, तर सरासरी जर खर्च काढला तर तो 600 ते 750 रुपये एवढा खर्च येतो आणि म्हणजे 5 डझन आंब्याचा खर्च तो झाला. म्हणजे 1 डझन जर आंबा आपण 100 ते 150 रुपयाने विकला तर 5 डझनाचा खर्च झाला आणि उरलेला जो काय भाग आहे तो आपल्याला ऍडिशनल होतो. मग अशा पद्धतीने जर समजा आपण ह्या पंचसूत्राचा वापर आंब्याचं उत्पादन अधिक वाढवण्यासाठी केला तर आपल्याला ही खाली या बागेमध्ये पंचसूत्रीचा वापर केलेला आहे. ही आत्ताची बागेची परिस्थिती आपली सेंटर ऑफ एक्सलन्सच्या समोरची जी बाग आहे ती बाग आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की झाडांची हाईट आम्ही सगळी मेंटेन ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाडापासून आपण सर्वसाधारणपणे 300 ते 350 आंबा फळं घेतो आहोत. त्याचप्रमाणे हा एक प्रयोग तुमच्या समोर मांडू इच्छितो जो सुरू आहे. आपल्याकडे एक सेंद्रिय शेती प्रयोग चालू आहे. त्या प्रयोगामध्ये जर समजा तुम्ही पाहिलं तर हे लाल रंग जे आहे ते आंब्याची झाडं आहेत. त्या आंब्याच्या झाडाच्या 2 आंब्यांच्या झाडांच्या मध्ये जे लाल रंगाचे रो दिसतात ते वावडिंगाचे रो आहेत. त्याच्यानंतर जे 3 रो दिसतात हे आपले गवतीच्याचे रो आहेत आणि त्याच्या बाहेरचे 2 पिवळे रंगाचे रो दिसतात ते झेंडूचे रो आहेत. हा जो मधला पट्टा आहे तो साधारण 6 मीटरचा आहे 2 झाडांच्या मधला. त्याचबरोबरीने मधला पिवळा भाग जो दिसतो तो हळद आहे आणि प्रत्येक झाडाच्या भोवती जे जांभळ्या रंगाचे गोल आहेत ते सगळ्या भाजी लावलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला एक चौकोन काढलेला हिरव्या रंगाचा तो काळी मिरी चढवलेली आहे आणि जे हिरवेमध्ये छोटे छोटे 2-4 गोल दिसतात त्या अपोजिट गोलमध्ये तर माफ करा पाऊस जोरात पडतोय. सर आवाज थोडासा कट झाला. ओके सर, ओके, काय तर आपण जर पाहू शकलात तर अशा पद्धतीने म्हणजे जे हिरवे जे 2 गोल आहेत त्याच्या अल्टरनेट एका बाजूला आपण म्हणजे अपोजिट साईडला मोहरी आणि दुसऱ्या अपोजिट साईडला मका जे क्रायसोरपाला अट्रॅक्ट करतील आणि पॉलिनेशन करणाऱ्या जे किडे आहेत त्यांना अट्रॅक्ट करतील.
त्या दृष्टिकोनातनं लागवड केलेली आहे. जर समजा तुम्ही वावडिंग बघितलं तर वावडिंगाचा वापर हा आपल्या कृमीनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर आहे, बुरशीनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणून पण मी ते माझ्या बागेत वापरू शकतो. अधिक बाजारातला सेंद्रिय वावडिंगाचा दर बघितला तर तो अतिशय चांगला आहे. झेंडू नेमाटोडला रेजिस्टंट आहे, अट्रॅक्टंट आहे. पिवळा रंग हा पॉलिनेशनच्या वेळेला खूप चांगलं काम करतो. हे मधला जो पोर्शन आहे हळदीचा, तो पावसाच्या पाण्यावरच हळद वाढते. हळदीचं हार्वेस्टिंग झालं की त्याच्यामध्ये आम्ही मिरची, आतमधल्या भागामध्ये मिरची घेणार, असा हा प्रयोग आपल्याकडे सुरू आहे. म्हणजे हे झालं तंत्रज्ञान. आता या बाबतीत जर काही शंका असतील तर सर आपण विचारू शकता. धन्यवाद सर. आपण दुपारचा सरांना जो विषय दिला होता तो निर्यातक्षम आंबा लागवड तंत्र म्हणजे गुणवत्तापूर्ण आंबा लागवडीच्या संदर्भामधला. तर खूप बारकाईने प्रत्येक गोष्ट सरांनी आणि त्यांनी केलेले प्रयोग सुद्धा आपल्या समोर मांडलेले आहेत. या संदर्भात काही कोणाची शंका असतील तर जरा जरूर विचारा. सर फुलोऱ्यानंतर आपण 6 वेळा पाणी द्यावं असं म्हटलंय, पण किती दिवसाच्या अंतरानं द्यायचं ते पाणी? 15 दिवसाच्या अंतराने. ओके सर, ठीक आहे. हा, आणि 15 दिवसाच्या अंतराने मी जे म्हणतोय ना ते फ्लड इरिगेशन आहे. जर समजा तुम्ही ड्रीप इरिगेशन देणार असाल तर ड्रीप इरिगेशन तर आपण रोज देऊ शकतो, 10 लिटर 15 लिटर. ठीक आहे सर. आणि 150 लिटर पाणी जे मी मेन्शन केलेलं आहे ना, हे मोठ्या झाडासाठी. मोठ्या झाडाची पाण्याची गरज थोडी कमी आहे, पण जर समजा आपण गणिताच्या सूत्रात जर बघितलं तर एका लागत्या झाडाला साधारण 10 ते वर्षाच्या आसपास 60 ते 70 लिटर पाणी रोजचं लागतं. आणि मोठं झाड जर बघितलं तर त्याला 200 लिटर पाणी रोजचं लागतं, रोजचं. त्याच्यामुळे आपल्याकडे पाणी नाही आणि दुसरं पाणी फुकट आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर पाण्याचा संतुलित वापर, सूर्यप्रकाशाचं नियोजन, या दोन्ही गोष्टीचा वापर करून अधिक उत्पन्न घेणं शक्य आहे. ओके सर. आणखीन काही शंका आहेत कोणाच्या? सर फ्रूट फ्लायचा अटॅक कसा कंट्रोल करायचा सर? फ्रूट फ्लायचा अटॅक आहे ना, खरं बघायला गेला तर फ्रूट फ्लाय हा तुम्ही बघा की त्या फ्रूट फ्लायमुळेच आपल्या आंब्याला म्हणजे बॅन झाला होता, ऐकलं असाल तर. हो सर, हो सर. हा, आता फ्रूट फ्लायचा अटॅक जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचा असेल ना तर आपल्याला कॅम्पेन राबवणं गरजेचं आहे. ते काय होतं की एका शेतकऱ्याने जर समजा ट्रॅप लावला तर बाकीच्यांच्या बागेतल्या पण फ्रूट फ्लाय त्याच्याकडे त्याच्या बागेची वाट लागते. त्याच्यामुळे मी तुम्हाला फ्रूट फ्लायचा ट्रॅप लावा म्हटलं आणि तुम्ही एका शेतकऱ्याकडे लावलात तर तो मला तर शिव्या घालणारच, तुम्हालाही घालणार. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही करणारच असाल हा प्रयोग तर त्या भागामधल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे जर समजा तुम्ही हेक्टरी 4 असे जर समजा फ्रूट फ्लाय ट्रॅप लावणार असाल तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी असं करत करत 3 वर्षात ते पूर्ण कंट्रोल होऊ शकतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रूट फ्लाय जर समजा तुम्ही बघितली तर ती फक्त आंब्याची नाहीये. जर समजा त्या भागामध्ये कुठे मधल्या पिरियडमध्ये काकडीचं उत्पादन असेल किंवा इतर कुठल्या फळभाजीचं उत्पादन असेल तर त्याला देखील फ्रूट फ्लाय ही एक मेजर पेस्ट आहे. तर त्यामुळे तिथे पण तो कंट्रोल होणं गरजेचं आहे. अदरवाईज तिथे तो वाढेल आणि इथे तो त्याच्यानंतर पुन्हा बळावेल, म्हणजे आपण खर्च करून पण काही उपयोग होणार नाही. त्यामुळे वर्षभर ट्रॅपिंग करणं आणि त्याच्यातनं हा प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे. मेजरली सर पाऊस एखादा पडून गेला तर मॅक्झिमम अटॅक होतोय, म्हणजे सर्वसाधारणपणे एप्रिल मेच्या दरम्यान तिथून पुढे जास्त अटॅक आहे फ्रूट फ्लायचा. बरोबर. हा बॅगिंग हा पण एक त्याच्यासाठी चांगला ऑप्शन आहे, पण झाडं उंच असतील तर बॅगिंग करणं शक्य नाही. हो सर, हो सर. आणखी काय प्रश्न असतील?
हॅलो सर. हा बोला. सर काही वेळेस म्हणजे जून जुलै मध्ये एक पूर्ण म्हणजे आंब्याच्या झाडांची पूर्ण फांदीच वाळत जाते, त्याच्यावर काय आणि ते कशामुळे होते? हा हा प्रश्न असा आहे की सर माझ्या पोटात दुखतंय, काय कारण आहे? म्हणजे मी म्हणजे मस्करीत नाही मी म्हणत आहे की हा प्रश्न तसा आहे किंवा फांदी वाळत जाते. आता फांदी वाळण्यासाठी भरपूर कारण आहेत. एक जर समजा तुम्ही बघितलं आणि पर्टिक्युलरली जून जुलैमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो. पावसामुळे ह्युमिडिटी वाढलेली असते. जर कुठे जखम झालेली असेल तर त्याच्यातनं मर रोगात जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढतं. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्णपणे काळोख असल्यामुळे थांबलेली असते. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा संजीवक असं केला. कारण तुम्ही हे बघा की ट्रान्सपिरेशन हे काय आहे? बोरवणकर सरांच्या भाषेमध्ये त्याला आम्ही म्हणायचो की सर म्हणाले की इट्स अ नेसेसरी इव्हिल. म्हणजे काय, तर गरजे तर आहे पण इव्हिल आहे, म्हणजे चुकीचं पण आहे ते. 97% पाणी म्हणजे 100% जर झाडाने पाणी खेचून घेतलं तर 97% ते हवेत उडवतं आणि 3% त्याच्यामध्ये राहतं. पर्टिक्युलरली जून जुलै महिन्यामध्ये काळोखच असतो, त्याच्यामुळे आणि बाहेर 100% ह्युमिडिटी झाल्यामुळे पाणी खेचण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी पडतं. म्हणजे झाडं कमी पाणी खेचतात आणि अशा परिस्थितीमध्ये जे आवश्यक घटक आहेत प्लांट प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातनं ते झाडामध्ये नसतात. अशा वेळेला 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी आपल्याला मदत करू शकते. पावसाळ्यापूर्वी एकदा आणि पावसाळ्यानंतर एकदा तुम्ही हे घेणं, जिथे जखम झालेली आहे त्या भागाला ते लावणं बोर्डो मिश्रण हे अत्यावश्यक आहे. तर हा मरीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरं, खोडकिडीमुळे पण झाड एखादी फांदी पूर्णपणे वाळवू शकतं. मग खोडकिडा लागलेला नाहीये ना हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे. ओके ओके सर. अजून काही कोणाची शंका असतील? कारण आपण आता मित्रांनो बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या विभागात हॅलो, नमस्कार सर. बोला. हार्वेस्टिंग नंतर देठाच्या भोवत्याने काळा डाग नसतो, पण पिकल्यानंतर बऱ्यापैकी ह्याला काळा डाग येतो. तो नेमकी काळी बुरशी की काय आहे ह्याबद्दल जरा जाणून घ्यायचं. काळा डाग येतो की ते खराब होत जातं? नाही, काळा रिंगच तेवढी काळी येते, आत जात नाही हा. जास्त. तेवढी रिंगच तेवढी देठाच्या भोवत्याने रिंग येते काळी. बरोबर. पण ते जर फळ तसंच राहिलं ना तर ते आतनं कुजत जातं. होय 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 होय. हा, तर त्याच्यामध्ये तिथे देठाकडे जर खड्डा पडत असेल तर त्या भागामध्ये कोलोट्रॉटिकम जाऊन थांबलेला असतो. जोपर्यंत झाड हिरवं असतं म्हणजे फळ हिरवं असतं तोपर्यंत तो तिथे काहीच करत नाही. जशी शुगर निर्माण होते फळामध्ये, फळ पिकायला लागतं, तसं तो स्वतःची ऍक्टिव्हिटी वाढवतो आणि ऍक्टिव्हिटी वाढवल्यानंतर तो त्या याच्यामध्ये फैलाव करतो म्हणजे आतमध्ये पसरतो. अशा वेळेला असं जर समजा जास्त प्रादुर्भाव होत असेल तर याचा अर्थ आपण बागेमध्ये बुरशी आहे आपल्या, आपण बुरशीची पूर्णपणे काळजी घेतलेली नाही. मग हे करत असताना ज्या अगोदरच्या फवारण्या आहेत, ज्या बागेमध्ये हा प्रॉब्लेम आहे, तिथे तुम्ही ज्या अगोदरच्या फवारण्या मँकोझेब आणि कार्बन डेझिमच्या मेन्शन केलेल्या आहेत त्या नक्की घेणं गरजेचं आहे, जेणेकरून फळाच्या देठाजवळ अशा प्रकारचा कुठलाही हा राहणार नाही, म्हणजे ही बुरशी राहणार नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आंबा हिरवा आहे तोपर्यंत ते होत नाही. शेतकऱ्याचं म्हणणं की मी याला ट्रीटमेंट कसं देऊ जर ह्याला काही नाहीच आहे तर, आणि तो पिकल्यानंतर येतो. त्यामुळे तिथे निष्काळजीपणा वाढतो. तो निष्काळजीपणा हा आपण कमी करणं, त्याला समजावून गरजेचं आहे. एक जर समजा तुम्ही बघितलं तर आंब्याने त्याची सोय स्वतः प्रोटेक्शन करायची केलेली आहे. आपण ते फक्त करत नाही कारण आपला आता रासायनिक गोष्टींवर जास्त विश्वास आहे. आंब्याचा जो देठ आहे जो समजा तुम्ही काढलात तर काढल्यानंतर त्याच्यातनं चिकट स्त्रव येतो. चिकट स्त्राव जो आहे तो उष्ण असतो, तो आपल्या अंगावर पडला तर फोड येतात बघा. बरोबर. तर तो जर समजा त्या भागामध्ये पडला त्या देठाजवळच्या आणि तिथे पसरला तर तो जो बुरशी जी आहे ती मरते. ती आंब्याने स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी केलेली गोष्ट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, देठासकट आंबा काढतो, त्याचं डिसॅपिंग करतो उलटा ठेवून आणि नंतर तो आपण त्याला त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरून तो पिकवतो. असं न करता एकदा मी हा जो प्रकार म्हटला आंबा धुण्यापूर्वी
देठ तोडून तो जो चीक आहे तो त्या देठाजवळ पसरायला द्यायचा. तो पसरला त्या भागामध्ये थोडासा, त्या देठाजवळच्या पोर्शन मध्ये, की मग थोड्या वेळाने तो आंबा धुवायचा. तो चीक पण निघून जातो सगळा पाण्यामध्ये विरघळून आणि तुमच्या बुरशीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो. हा धूत असताना काय करायचं, 2.5% मिठाचं द्रावण तयार करायचं. आता ही देखील एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो की ग्रेडिंग करायला शिका फळाचं. ग्रेडिंग करत असताना काय करायचं की पाणी आपलं जे आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे. 1 किलो 1 ml सारखा आहे. 1 किलो आणि 1 लिटर. त्याच्यामुळे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे. मिठाचं द्रावण 2.5% तयार केलं तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.02 च्या आसपास आहे. 1.02. त्यामुळे पाण्यामध्ये आंबा टाकल्यानंतर जर तरंगला तर तो थोडासा इमॅच्युअर आंबा आहे. पाण्यामध्ये बुडला की तो आंबा आपण मिठाच्या द्रावणात टाकायचा. मिठाच्या द्रावणात टाकल्यानंतर जर तरंगला तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 ते 1.02 मध्ये आहे. हा आंबा निसर्गतः चांगल्या रीतीने पिकून 15 दिवसापर्यंत तो चांगल्या दर्जाचा राहतो, जर समजा त्याला तुम्ही पिकवलं नाहीत तर. त्याचबरोबरीने त्या मिठाच्या द्रावणात जो बुडलेला आंबा आहे त्याची आतमध्ये पिकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो जो आंबा आहे हा लवकरात लवकर पिकून त्याचं शेल्फ लाईफ घालवणार आहे. तर तो आंबा तुम्ही लोकल मार्केटला विकू शकता किंवा तुम्ही तो प्रोसेसिंगला देऊ शकता. अशा प्रकारे जर समजा तुम्ही ग्रेडिंग केलं, एक बागेत फिरून बागेतनं 50 आंबे काढले आणि 50 आंब्याचं जर ग्रेडिंग केलं आणि तुम्हाला त्याच्यात असं आढळलं की सर्वसाधारणपणे 40 आंबे हे वरती राहत आहेत, म्हणजे मिठाच्या द्रावणात तरंगत आहेत आणि 10 आंबे फक्त पाण्यामध्ये मिठाच्या द्रावणात बुडतायत, याचा अर्थ बागेमध्ये राईट स्टेज आहे हार्वेस्टिंग करायची. आणि ज्या वेळेला तुम्ही मिठाच्या द्रावणात बुडलेला आंबा आणि मिठाच्या द्रावणात तरंगलेला आंबा एकत्र ठेवता तेव्हा बुडलेला आंबा त्याला पिकवतो. त्यामुळे आंबे सगळे लवकर पिकतात. एक्सपोर्टला आपला हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण ग्रेडिंग करत नाही. आपण सगळ्या एकाच मॅच्युरिटीचे आंबे एक्सपोर्टला पाठवत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की आंबे लवकर पिकतात. ओके सर, थँक्यू. ओके. एक्झॅक्टली, ही बाब अत्यंत महत्वाची आहे, कारण आपण एका बॉक्समध्ये जर आंबे बघितले तर काही लवकर पिकतात, काही उशिरा पिकतात. कारण हा जो मुद्दा आहे त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा किंवा मिठाच्या द्रावणाची ट्रीटमेंट ही त्याच्यामध्ये एक सोल्युशन देऊ शकते. बरोबर सर. हा, आणखीन कोणाला काही शंका असतील तर विचारा मित्रांनो. कारण सर आमच्याकडची परिस्थिती कशी आहे, आमच्याकडे ह्युमिडिटी कमी आहे परंतु ड्राय क्लायमेट आहे, रेनफॉल कमी आहे, सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे बरोबर. हा, आंब्याची जी रिक्वायरमेंट आहे की फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी जास्त आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी बांधावरती लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची होते आणि त्यामुळे काय होतं की बांधाचं जे पाटानं जाणारं पाणी आहे किंवा ठिबकची लाईन असेल तर त्याला पाण्याचा सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये पुरवठा होतो. सनलाईट भरपूर आहे, फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे अशा वेळी सुद्धा म्हणजे आंब्याची प्रॉडक्टिव्हिटी चांगली आहे. बरोबर. तर याचं कारण म्हणजे पाणी जमिनीमध्ये जर असेल तर झाड हे फोटोसिंथेसिस करून फळाला पाणी पुरवतच राहतं आणि त्याच्यामुळे हार्वेस्टिंग डिले होतं. हा, तो भाग म्हणजे आहे. जर हार्वेस्टिंग तुम्हाला लवकर आणायचं असेल तर तुम्हाला मध्ये कुठेतरी पाणी तोडणं, म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर 15-20 दिवस पाणी तोडणं गरजेचं आहे, जेणेकरून उष्णतेमुळे तो आंबा लवकर पिकेल आणि काढणी लवकर होईल. बरोबर सर. अजून काही शंका कोणाच्या असतील तर शेअर करा. हॅलो सर. हा, बोला. सर, काही आंब्यामध्ये आणि का आळी असते, म्हणजे ते आता कच्चं असताना त्याच्यामध्ये एक किडलेला पण नसतो, काही नसतो, पण जेव्हा पिकतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये आळी तयार होते. हे नेमकं पांढऱ्या रंगाची वेळी असते का? हो, पांढऱ्या रंगाची. ती फ्रूट फ्लाय आहे. अच्छा. फ्रूट फ्लाय आहे ती. उडते ते ना, आपण उडते ना ती. उडते म्हणजे अशी तुडतुड तुडतुड उडल्यासारखी करते ना. हो हो हो, राईट. हा, मग ती फ्रूट फ्लाय आहे. आणि ते काही जातीमध्येच आढळते असं, म्हणजे आता त्या ठिकाणी इतर
काही जातीमध्ये नाही, जिथे तिचा प्रादुर्भाव आहे, जिथे आंबा जास्त पिकतो झाडावर, अशा ठिकाणी आढळते. तुम्ही फ्रूट फ्लायने इन्फेक्टेड फळं झाडावर पण ओळखू शकता. फक्त त्याच्यासाठी बागेत रेग्युलर जायला पाहिजे. नाही सर, आता इकडं गडिंग्लज भागामध्ये नाही का हा. आंब्याचं प्रमाण तसं कमीच आहे, परंतु काही ठिकाणीच फक्त म्हणजे ऍक्च्युअली काही झाड म्हणजे जो आंबा असा जास्त मोठा आहे वगैरे त्याच आंब्याला जे आळी दिसते, बाकीचे जे शेजारचे आंबे असतात ना त्याच्यामध्ये आळी नसते. ओके. नाही, आंब्याच्या जातीनुसार आहे. आंब्याची जी जात झाडावर लवकर पिकत असेल, जर समजा ती झाड ती पर्टिक्युलर जात जी आहे किंवा ते झाड आहे त्याच्यावरचे आंबे लवकर फ्लॉवरिंग येऊन लवकर जर पिकत असतील तर तिथे प्रादुर्भाव पहिला होणार. जसं जसं इतर आंबे पिकत जातील तसा तो प्रादुर्भाव तिथे तुम्हाला जाणवेल. जर समजा ती एखादी जात लवकर पिकणारी असेल तर त्याला प्रादुर्भाव पहिला होणार. ओके सर. येस. अजून कोणाच्या काही शंका असतील तर विचारा. माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कृपया तुम्ही तुमच्या स्तरावर, म्हणजे तुम्ही आता TOT आहात, म्हणजे तुम्ही सगळेजण ट्रेनर आहात, तर तुम्ही तुमच्या स्तरावर एखादा शेतकऱ्यांचा गट करणं आवश्यक आहे आणि त्या गटामध्ये तुम्ही त्या प्रश्नांचं निरसन करणं आवश्यक आहे. थेट माझा नंबर कुठल्याही शेतकऱ्यांना देऊ नका. तुम्ही त्यांच्या शंका पाहिजे तर तुमचा एखादा गट असेल तर, किंवा आता माझ्या मते वेताळ सरांनी एक गट केलेला आहे जतच्या शेतकऱ्यांचा, त्याच्यावर इतके प्रचंड शंका उपस्थित केलेल्या आहेत, किंवा इथे कोकणातले पण बऱ्याच शेतकऱ्यांचे गट आहेत ज्यांनी मला मेंबर करून घेतलेलं आहे, पण मी त्याला उत्तर कोणालाही देत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठलाही आंबा बागायतदार प्रश्न विचारत नाही. त्याच्यात प्रश्न विचारणारी जी मंडळी आहेत ही सगळी नवखी मंडळी आहेत की जे पुस्तक वाचत नाही त्याला कोणीतरी दुसऱ्याने सांगावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी मला गटावर टाकलं आणि मेंबर करून घेतलं तरी मी एकाच्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही, कारण प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. येस, एक्झॅक्टली राईट, अगदी बरोबर. कारण नौका शेतकरी असेल तर तो प्रॅक्टिकल अप्रोच कमी आणि प्रश्न जास्त आणि कार्यवाही कमी असा तो भाग. मध्ये माझा लेख वाचून आहे ना, मला एका शेतकऱ्याचा फोन आलेला की झाडाला छाट जो द्यायचा आहे ना, तो छाट कसा द्यायचा. तर मी त्याला विचारलं फक्त प्रश्न, तुम्ही शेतकरी नाही आहेत का? तेव्हा नाही मी शेतकरी आहे. म्हटलं मग तुम्हाला छाट कसा द्यायचा हे माहित नाही का? तर तो हसायला लागला. तो म्हणतो सॉरी सर, माझा प्रश्न चुकला, छाट कधी द्यायचा असं मला विचारायचं होतं. हाच तो बेसिक प्रश्न आहे की याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण ठीक आहे शेअरिंग करतो, परंतु त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच किंवा प्रॅक्टिकल अप्लिकेशन कमी असतं आणि त्यामुळे मग त्या प्रश्नाच्या मुळाशी कोणी जात नाही. बरोबर. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. बरोबर. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सर, आपला एक अल्फान्सो नावाचा ऍप आहे प्ले स्टोअरवर. जर ज्यांच्याकडे हापूस आहे त्यांच्यासाठी ठीक, पण इतरही, म्हणजे हे आता जे मी आपल्याला शेड्यूल म्हटलं किंवा त्याचे व्हिडिओज म्हणा किंवा पुनरुज्जीवनाचे व्हिडिओज म्हणा, हे सगळं त्या ऍपवर उपलब्ध आहे. ओके ओके सर, ओके. हा, म्हणजे खतं कशी घालावीत काय वगैरे हे सगळं त्याच्यावर उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला तो शेतकऱ्यांना द्यायचा असेल त्यांना तो देऊ शकता तुम्ही, आणि प्रश्नांचं निरसन तुम्हीच करायचं आहे. बेसिकली हेच आहे की आता सध्या म्हणजे इंटरनेटच्या युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून आहेत, नेटच्या माध्यमातून आहेत, वाचत आपण राहिलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला थोडंसं ठेवणं महत्वाचं आहे की जोपर्यंत आपण ती बाब समजून घेत नाही तोपर्यंत त्याच्या मुळाशी जाऊ शकत नाही, तोपर्यंत उत्तर सापडत नाही. जसं आता फळमाशीचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे, जसं आता तुम्ही सांगितलं की ह्या फळमाशीची सायकल आहे ती वर्षभर ती कुठंच खंडित होत नाही, कारण मोठ्या प्रमाणात इकडे भाजीपाल्याची पिकं घेतली जातात. त्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाले आहेत, फळभाज्या आहेत. एका पिकाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर ती शिफ्ट होत जाणार आहे आणि त्याचबरोबर मग ही अशी जी काही आंब्याची फळं असतील याच्यावरती सुद्धा ती उदरनिर्वाह करणार आहे. त्यामुळे ही कडी कुठंतरी ब्रेक केली पाहिजे किंवा मग त्यासाठी कंट्रोल मेजर्स त्या स्टेजवरती त्या पिकामध्ये
मग ते बायोलॉजिकल कंट्रोल असतील किंवा केमिकल कंट्रोल असतील ते करणं गरजेचं राहणार आहे. अगदी बरोबर सर. येस सर. अजून काय कोणाला शंका असतील तर विचारा. खूप चांगल्या पद्धतीने चर्चा होतीये आणि सकाळपासून सरांनी आज त्यांची सगळी महत्वाची कामं सोडून आपल्याला वेळ दिलेला आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून आता 5 वाजले. मधला फक्त जेवणाच्या विश्रांतीचा जर थोडासा वेळ सोडला तर आज पूर्ण दिवस सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. आपल्यासोबत चर्चा करतायत आणि सगळे आस्पेक्ट आणि त्यांनी स्वतः केलेले जे प्रयोग आहेत आणि मुळातच स्वतः कुलकर्णी सर प्रयोगशील असल्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या आस्पेक्ट वरती स्वतःच्या म्हणजे शंका आणि त्याला उत्तर शोधण्याचं काम त्यांचं चालू आहे, नियमितपणे चालू असतं. तर अजून काही कोणाला शंका असतील तर जरूर विचारा. आणि या ठिकाणी काही शंका नसतील तर सरांनी दुपारी जी काही प्रश्नावली दिली होती त्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं आता दुपारच्या सत्रामध्ये सरांनी बहुतेक सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपल्याला दिलेली आहेत. मग त्या झाडाची वॉटर रिक्वायरमेंट काय असेल, खताचा डोस काय असेल, कोणकोणते वाण आहेत आपल्याकडे, शिफारशीत वाण कोणती आहेत, लागवडीचं अंतर काय असावं, हे जे महत्वाचे प्रश्न सरांनी त्यांच्या प्रश्नावली दिली होती त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला आलेली आहेत. ही सगळ्यांनी पडताळणी करायची आहे आणि जसं आता मला बऱ्याच जणांचे प्रश्नावली सोडवून त्यांनी पाठवलेली आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आता चेक करता येईल. ते मी नंतरच्या जसा वेळ मिळेल तसं त्याचं मूल्यमापन करून त्याचे डिटेल्स मी पाठवून देतो आपल्याला सगळ्याला ग्रुपवरती. परंतु बऱ्याच जणांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं काही कुणाच्या शंका नसतील तर आपण या ठिकाणी थांबूयात. संध्याकाळचे आता 5 वाजतायत. सरांचा आज पूर्ण दिवसाचा वेळ आपण घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. आज पूर्ण दिवस सकाळी 10:30 वाजल्यापासून तुम्ही आमच्या सोबत आहात आणि विद्यापीठामध्ये कोकण कृषी विद्यापीठामध्ये आल्यापासून आपला जो प्रवास आहे आंब्याबरोबरचा तो सगळा आजच्या दिवसभरामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये हे सगळं चित्र आमच्या समोर मांडणं शक्य नाही. परंतु जो अनुभव तुम्हाला आला, जे निष्कर्ष तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळाले ते सगळे निष्कर्ष आमच्या समोर मांडण्याचा आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं खूप चांगलं काम आज आपल्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि खरंच आंब्यामध्ये आपलं जे काम आहे ते खरंच म्हणजे सगळ्यांना प्रेरणादायी आहे. संशोधनाचं काम करत असताना कोणत्या गोष्टी आपण आपल्या अंगी बाणायला पाहिजेत हे आपल्यातून म्हणजे खूप जाणवते ह्या गोष्टी की त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे, चिकाटी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट चिकित्सक आपण जर असलो तर त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. हे तुम्ही आज दिवसभरात जे आपण सादरीकरण केलं आणि आपल्याकडे जो असलेला ज्ञानाचा संग्रह त्यासाठी जे केलेलं तुम्ही कामाचे फोटोग्राफ्स याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण सादर केलं, मार्गदर्शन केलं. आणि दिवसभर आता सध्या आंब्याचा सीझन जरी नसला तरी सुद्धा प्रत्यक्ष आंबा टेस्ट केल्याची एक जाणीव खरंच आज आपल्याला करून दिली. तर मी आमच्या रामयती संस्थेचे प्राचार्य मान्य उमेश पाटील सर, संपूर्ण रामयती परिवार मी व्यक्तिशः आणि आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले ऑनलाईन पद्धतीनं सर्व क्षेत्रीय स्तरावरचे आमचे प्रशिक्षणार्थी त्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या पुढील एखाद्या प्रशिक्षणासाठी अशीच आपली आवश्यकता आम्हाला लागणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की व्हॉट्सॲप हा एक प्रोग्राम आता राज्य शासनाने चालू केलेला आहे आणि त्यामध्ये आंबा हे महत्वाचं पीक आहे. पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा तुमची आम्हाला आवश्यकता पडणार आहे त्यावेळेस आम्ही जरूर आपली आठवण ठेवू आणि आम्ही तुम्हाला असंच आमंत्रित करू. त्यासाठी आम्हाला वेळ राखून ठेवा ही एक आव्हान आपल्याकडे करतो, एक विनंती आपल्याकडे करतो. आणि आज दिवसभरामध्ये जो काही आपला वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मी आपले आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आजचं हे प्रशिक्षण सत्र या ठिकाणी संपलं असं मी नमूद करतो. धन्यवाद सर. प्रत्येकाने कोणाच्या अजून प्रश्नावली राहिली असेल तर ग्रुपवरती शेअर करा. काही थोड्या लोकांच्या प्रश्नावली आता राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी शेअर करा
मला त्याची एक हॅलो सर. हा हॅलो सर, एक हा, मिनिट. बोला. सर हा. ते क्वेश्चनरचे सरांचे आन्सर जरा पाठवायला हवा की ग्रुपवर. नाही सरांचे आन्सर्स पाठवल्यानंतर मग सरांचे आन्सर्स माझ्याकडे तुमचे असतील. मी जे सगळ्यांचे answer प्रश्न तुम्हाला देईन, मी सरांना पाठवून परंतु देतो. तुमची सगळ्यांची प्रश्नावली माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला आन्सर देईन. हा सर, आम्ही पाठवले. हा जरूर. मी सगळ्यांची नक्की, प्रश्नावली नक्की. प्राप्त झाल्यानंतर त्याची जी परफेक्ट आन्सर्स आहेत मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. नो प्रॉब्लेम. आणि सर हे गेले 2-3 दिवसापासून जे सगळे आहेत का नाही स्टडी मटेरियल, ते पण ग्रुपवर शेअर करा. हो निश्चित. या ठीक 3 आहे. दिवसामध्ये जेवढे आपण टीओटी हॉर्टिकल्चर साठी आपण घेतलेले भाजीपाल्याची म्हणजे टोमॅटो आणि भेंडी आणि फळ पिकामध्ये आंबा आणि डाळिंब, हो याचं सर, सगळं स्टडी मटेरियल मी आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपल्या सगळ्यांना शेअर करतो. ठीक आहे सर. ओके सर, ठीक आहे. तर याच बरोबरीने फक्त मी सांगू इच्छितो 2 गोष्टी. एक म्हणजे शेकरू फाउंडेशन म्हणून एक समाजसेवी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून आपण आंब्याच्या विविध गोष्टींवर म्हणजे व्याख्यानं झालेली आहेत. त्यांची YouTubeवरती उपलब्ध आहेत व्याख्यानं. म्हणजे माझे काही इंटरव्ह्यूज त्यांनी जे घेतलेले आहेत ते त्याच्यावर उपलब्ध आहेत. आमची माणसं मध्ये देखील झालेले काही आपल्या माहितीसाठी आमची माणसं जी YouTubeची जी आहे त्याच्यावर उपलब्ध आहेत. त्याच बरोबरीने सर आपण आंबा गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून 2 दिवसाचं पेड प्रशिक्षण इथे विद्यापीठ स्तरावर आयोजित करतो. सर्वसाधारणपणे शेड्यूल काय असेल तर ते जरूर पाठवा सरांना मला. नक्की सर, नक्की पाठवतो आपल्याला. त्याचा निश्चित त्याच्या आम्हाला उपयोग होईल माध्यमातून सर. इथे आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतो सर. म्हणजे जेणेकरून ही जी आलेली मंडळी आहे तीच छाटणी करतात, तीच त्याला सगळ्या बाकीच्या गोष्टी करतात. आमच्याकडे सगळ्या प्रकारची इथे झाडं उपलब्ध असल्यामुळे त्याचा एक चांगला इम्पॅक्ट होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती त्यांना बघायला मिळतात. प्रत्यक्षात फळं नसली तरी झाड कसं दिसतं, काय हाय डेन्सिटी, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला मिळतात, छाटणी करायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो किंवा हो मी करू शकतो. एकदम बरोबर सर. तर तो शेड्यूल मला शेअर करा. त्याच्यामध्ये निश्चित आमच्याकडची म्हणजे हे क्षेत्रीय स्तरावरचे कर्मचारी वर्ग सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होईल. चालेल सर, चालेल. येस सर. ओके, थँक्यू सर. पुन्हा एकदा खूप धन्यवाद सर. कारण खूप वर्षातून आपण ऑनलाईन भेटलो. 2010 नंतर आज आपण 2021 11 वर्ष झाली. होय माही सर. म्हणजे उलट मी तुमचेच आभार मानतो. एक तर तुम्ही मला म्हणजे असं माहेरी बोलवल्यासारखं झालं ते थोडंसं. येस सर, तुम्ही आम्हाला समजून घेतलं आणि आणि कृषी विभागाने मला घडवलेलं आहे सर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडचा जो अनुभव आहे तो कृषी विभागानेच मला दिला. निरीक्षण कसं करावं, ते कसं नोंदवावं आणि म्हणजे कृषी विभागाने हे मला शिकवलं. पर्टिक्युलरली या गोष्टीसाठी मी सर अडागळे साहेबांचे खूप आभार मानतो नेहमीच. त्याचबरोबरीने आपले वेताळ साहेबांचेही. त्यांच्यासारखा चांगला मित्र सोबत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या. आपण आहात आणि अशी बरेच कृषी विभागातली किंवा गोरे साहेब होते आपले करंदीकर, ही जी मंडळी त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्या सर्वांचे आभार मानतो आणि ह्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो. कुठली गोष्ट ही कठीण नसते. आपण त्याचा मार्ग शोधत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी निरीक्षणं नोंदवावी आणि त्याच्या